Fine. So, as I always say, that UPSC exam is all about mind game, right? म्हणजे युपीएससीची प्रिलिम्स एक्झाम ही एक प्रकारचं युपीएससी आपल्या कॅन्डिडेटच्या सोबत तो सायकोलॉजिकल गेम खेळत असतो. सो युपीएससी इज नॉट एक्सपेक्टेड फॉर फ्रॉम यू टू मतलब आहे नॉलेज आणि इन्फॉर्मेशन बेसिक तर तुम्हाला नॉलेज असायलाच पाहिजे. पण त्या नॉलेज सोबतच एक्झाम हॉलमध्ये जेव्हा परिस्थिती चेंज होते, जेव्हा पॅटर्न चेंज होतो, की जेव्हा एखाद्या नवीन पद्धतीचा जेव्हा प्रश्न विचारण्यात येतो किंवा काहीतरी वेगळं काहीतरी घडत असतो, तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही कसं रिॲक्ट करता, लाईक अंडर प्रेशर और अंडर न्यू सर्कमस्टान्सेस, हाऊ यू रिस्पॉन्ड टू दॅट सिच्युएशन, दॅट इज वॉट इज युपीएससी चेकिंग, राईट? म्हणजे ऍज अ आय एस ऑफिसर, ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर, जेव्हा तुम्ही काम करत असता, तर काम करत असताना जर सडनली एखादी नवीन गोष्ट जर घडली, एखादा नवीन ट्रेंड झाला, म्हणजे तुम्ही अशी अपेक्षा केला होता की 25 मे ला पाऊस येणार आहे, पण पाऊस आता तो 10 जूनला येत आहे. आता झालंय ना, आपण बघितलं होतं की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने अगोदर प्रेडिक्ट केलेला होता की 25 मे पर्यंत भारतामध्ये मान्सून अराईव्ह होईल, अर्ली मान्सून होईल असं सांगितलं होतं. पण आता सडनली पुन्हा यु नो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे की मान्सून विल अराईव्ह अराउंड 10 to 15 जून. तर जेव्हा 25 मे ला जेव्हा पाऊस येणार होता, तर त्यावेळेची तुमची जी तयारी आहे ऍज अ आय ए एस ऑफिसर, ऍज अ कलेक्टर, ऍज अ डिस्ट्रिक्ट, ऍज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट, ऍज अ सेक्रेटरी ऑफ द डिपार्टमेंट, तुम्हाला जी तयारी करावी लागणार होती ती वेगळी होती. म्हणजे 25 मे ला जर अर्ली अरायव्हल ऑफ द मान्सून होणार असेल, तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्या सिच्युएशनला फेस करावं लागणार होतं. पण आता सडनली सिच्युएशन अशी निर्माण झालेली आहे की आता 10 किंवा 15 जून पर्यंत पाऊस येणार नाहीये, मग दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे. तो ऍज अ कलेक्टर तुम्ही तिथे त्या बदलत्या सिच्युएशन मध्ये, त्या मोमेंटला, त्या टेन्शन मध्ये, त्या पर्टिक्युलरली मोमेंटमध्ये तुम्ही आपली स्ट्रॅटेजी कशी चेंज करता, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? तर युपीएससी एक्झाम तेच आहे, लाईक युपीएससी एक्झाम इज ऑल अबाउट द स्ट्रॅटेजीज अँड रिस्ट्रॅटेजीज. म्हणजे अशा प्रकारचे सरप्राईजेस, अशा प्रकारचे शॉकर्स युपीएससीने म्हणजे दर 3-4 वर्षातून एकदा देत असतो. एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तिथे शॉक न होता, तिथे सरप्राईज न होता किंवा रादर दॅन पॅनिक न होता, क्वेश्चन पेपरला जर थंड आणि शांत डोक्याने जर तुम्ही क्वेश्चन पेपरला जर बघितलं असता, तर उत्तरे काढणं खूप इझी होते. पण काय होतं की आपण एक वेगळा माइंडसेटने एक्झाम हॉलमध्ये जातो. आपण प्रिपरेशन करत असताना काही टॉपिक्स आपण वाचून जातो आणि आपण अशी अपेक्षा करून जातो की युपीएससी अशा प्रकारचे प्रश्न विचारेल. पण सडनली एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर युपीएससीने फक्त काही केलं नाही. इनफॅक्ट या वर्षीचा क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितला, माहिती तिथेच दिलेली आहे. फक्त तुम्हाला त्या माहितीचं इंटरप्रिटेशन करायचं होतं. त्याचं इन्फॉर्मेशन जे देण्यात आलेली आहे, ती माहिती कशी आहे, ते माहितीचं तुम्हाला अवलोकन करायचं होतं. सो इट हॅज बिकम मोर अ काइंड ऑफ द रिडिंग कॉम्प्रिहेन्शन टाइप ऑफ एक्झाम. म्हणजे जो जीएस पेपर 2 मध्ये पॅसेज वाचून जसं तुम्ही उत्तरे काढतात, तसंच पेपर 1 मध्ये काही प्रश्नांच्या बाबतीत केलेले. काही प्रश्न मॅच द पेअर मध्ये सरप्राईज होता, म्हणजे मॅच द पेअरचे प्रश्न यावर्षी नवीन ऍड करण्यात आलेले होते. म्हणजे 2014च्या अगोदर असे मॅच द पेअरचे क्वेश्चन यायचे, पण गेल्या 10-12 वर्षामध्ये युपीएससीने मॅच द पेअर क्वेश्चन विचारले नाही. यावर्षी सडनली त्यांनी विचारले. प्रश्न जरी विचारलं, म्हणजे मॅच द पेअर जरी विचारलं असलं तरी ते मॅच करणं, पेअर मॅच करणं इझी होतं. आणि इनफॅक्ट बरेचसे म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रश्न किंवा बाकीचे जे काही हिस्ट्रीचे प्रश्न, इव्हन पॉलिटीचे प्रश्न, हे आता युपीएससीने थोडंसं वेगळ्या पॅटर्नने विचारलेलं आहे. तर असा युपीएससीने वेगळ्या पॅटर्नने प्रश्न विचारले म्हणून असं घाबरून न जाता किंवा एक्झाम हॉलमध्ये पॅनिक न होता, जेवढ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येऊ शकली असती, जेवढा तुम्ही अभ्यास केलेला आहे, म्हणजे कीपिंग युअर सेल्फ कूल अँड कंपोज, म्हणजे तुमचा जो टेम्परामेंट आहे, ते टेम्परामेंटला काय करणं म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवणं, आपल्या इमोशनला कंट्रोलमध्ये ठेवणं. काय होतं एक्झाम हॉलमध्ये, असे एखादी सडनली काहीतरी वेगळं झालं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याच एक्झामचा प्रॉब्लेम हे होतो की नो ते पॅनिक होतात आणि पॅनिक झाल्यामुळे ज्या प्रश्नांची उत्तरे इझिली एक्झाम हॉलमध्ये येऊ शकले असते, ते प्रश्नांची उत्तरे पण आपण काढू शकत नाही. आणि मग आपल्याला वाटतं की एक्झाम खूप डिफिकल्ट आहे, राईट? तर आता वाय एम डिस्कसिंग दिस क्वेश्चन पेपर, म्हणजे आता हे 2026 क्वेश्चन पेपर का आपण डिस्कस करतोय, दोन गोष्टीसाठी आपण डिस्कस करतोय की 2026चा जो क्वेश्चन पेपर होता, पॅटर्न कसं नवीन चेंज झालेलं आहे आणि त्याच्या हिशोबाने 2027च्या एक्झामसाठी आतापासून आपल्याला कशा प्रकारचे नोट्स बनवायला पाहिजे, व्हॉट टाइप ऑफ नोट्स वी शुड नोट अँड वेअर वी शुड फोकस मोर. जसं की मी तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलेलं होतं, आय ऑलवेज सेइंग की युपीएससी इज नॉट आस्किंग क्वेश्चन फ्रॉम द पॉप्युलर मटेरियल. म्हणजे जे मार्केटमध्ये जे पॉप्युलर मटेरियल आहे, जे मार्केटमध्ये जे
वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सवर किंवा वेगवेगळ्या पोर्टल्सवर किंवा कोचिंग क्लासेसमध्ये जे टेस्ट सिरीज घेतले जातात किंवा जे मटेरियल प्रोव्हाइड केले जातात, तिथून युपीएससी प्रश्न विचारत नाही. टॉपिक तेच आहे, बेसिक टॉपिक तेच आहेत, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत युपीएससीने काय केलेली, चेंज केली. म्हणजे युपीएससी इथे काय चेक करतोय, म्हणजे काय चेक करण्याचा प्रयत्न करत होता युपीएससी या पर्टिक्युलर एक्झाममध्ये, की जरी तुम्ही बेसिक जरी वाचला असेल तर त्या बेसिकचा अप्लिकेशन तुम्ही एखाद्या वेगळ्या परिस्थितीमध्ये, एखाद्या वेगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कसं करता, राईट. तो कलेक्टर बनल्यानंतर जर सपोज एखादी सिच्युएशन, एखादा मोठा डिझास्टर आला, म्हणजे तुम्ही अपेक्षा केलेली नव्हती की एक डिझास्टर येणार आहे, मग डिझास्टर आले म्हणून तुम्ही ती म्हणजे त्याला फेस न करता तुम्ही एस्केप होऊ शकत नाही, राईट. तर तुम्हाला नवीन रणनीती, लाईक एव्हरी डे इज अ चॅलेंज फॉर यू. म्हणजे प्रत्येक दिवशी काहीतरी सडनली नवीन घटना घडते, सडनली काहीतरी वेगळं घडत असतो. तर तुम्ही त्या सिच्युएशनला रेडी आहात का नाही, तुम्ही त्या सिच्युएशनला कसं फेस करता, म्हणजे पॅनिक न होता किंवा गोंधळून न जाता, घाबरून न जाता, किंवा आपण काय म्हणतो की सिच्युएशनला कसे तुम्ही हँडल करता, म्हणजे अवेलेबल रिसोर्सेस. जसं फॉर एक्झाम्पल या वर्षीचे 100 प्रश्न होते, 100 पैकी मला वाटतं की 35 ते 40 प्रश्न असे होते की जे प्रश्न आपण जे काय अभ्यास केलेला आहे, म्हणजे न्यूजपेपर मधून केलेला आहे किंवा बेसिक मधून केलेला आहे, त्याच्या आधारावर 40 प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. आता एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर सडनली आपल्याला माहितीये की वेगळे प्रश्न आलेले आहेत. मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, पॅनिक न होता जेवढे 30-40 प्रश्न आहेत तेवढे 30-40 प्रश्न आपल्याला कशी सॉल्व्ह करता येतील हे बघायला पाहिजे. बिकॉज बाकीचे जे नवीन जे क्वेश्चन होते, जे नवीन एरियावरचे प्रश्न होते, सर्वांसाठी नवीन होते आणि कुणालाही प्रश्न सॉल्व्ह करणं पॉसिबल नव्हतं, बिकॉज कुणीही त्या पद्धतीने अभ्यास केलेला नव्हतं, कुणीही त्या हिशोबाने प्रिपरेशन केलेलं नव्हतं. एम आय राईट? सो लेट्स सी आपण काय करू, व्हॉट आय डू, लाईक आपल्याला आपली एक स्ट्रॅटेजी होती आतापर्यंत, पण आता आपल्याला एक नवीन स्ट्रॅटेजी बनवावी लागणार आहे. म्हणजे गिव्हअप करणं हा सोल्युशन नाही. आपल्याला काय करावं, आपल्याला ही परीक्षा पास तर करायचीच आहे. मग परीक्षा काय करायची असेल तर आता आता बेसिक सर्वांचं झालेलं आहे, तर आता तुम्हाला फक्त थोडीशी दिशा बदलायची आहे, थोडंसं डायरेक्शन बदलायचं आहे, थोडंसं अप्रोच बदलायचं आहे. अप्रोच म्हणजे काय, की फोकस मोर ऑन न्यूजपेपर, आणि न्यूजपेपरमध्ये जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत जे आपल्या सिलेबस रिलेटेड आहेत, त्या आर्टिकलमध्ये लाईन टू लाईन तुम्हाला वाचायला पाहिजे. तिथे जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असते, तिथे जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असते, ते तुम्हाला डाऊन अंडरलाईन करून तुमच्या नोट्समध्ये ऍड करता करायला पाहिजे. आणि तुम्हाला तुमचे स्वतःचे नोट्स बनवायला पाहिजे. मी न्यूजपेपर डिस्कशन करत असताना मी रोज सांगायचं तुम्हाला की न्यूजपेपर मधून नोट्स बनवणे हा खूपच टीडियस टास्क आहे, कंटाळवाना टास्क आहे. पण हे तुम्हाला स्वतःला करायला पाहिजे. डोंट रिलाय ऑन एनी पॉप्युलर मटेरियल इन द मार्केट, राईट. माझे बरेचसे विद्यार्थी असतात, तुम्ही थोडेसे नवीन आहात, पण 3-4 वर्षाचे जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांनी देखील मला एक्झाम संपल्यानंतर मेसेज केला की सर, म्हणजे कोचिंग क्लास करून देखील, टेस्ट सिरीज लावून देखील आम्हाला काहीच फायदा होत नाहीये, आणि तुम्ही ज्या पद्धतीने शिकवत होता तसं आम्हाला इथे कळत नाही. प्रॉब्लेम काय आहे, वन ऑफ द प्रॉब्लेम विथ द स्टुडंट इज दॅट, की शेवटच्या क्षणी जेव्हा एक्झाम जवळ येते, 2-3 महिने किंवा 3-4 महिने जेव्हा जवळ येतात, तर त्यावेळेस ते आउट ऑफ टच असतात, आणि आउट ऑफ टच असल्यामुळे एक्झॅक्टली जे एक्झामचा जो प्रेडिक्शन आहे ते प्रेडिक्शन त्यांना कळत नाही, आणि एक्झाम हॉलमध्ये ती आन्सर मिळत नाही. कळलं? तर आता जे फाउंडेशन स्टुडंट आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत परीक्षा दिलेली नाही, जे या वर्षी परीक्षा देणार आहेत किंवा पुढच्या वर्षी परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी 2026चा क्वेश्चन पेपर हा रेफरन्स क्वेश्चन पेपर असेल. ह्या 2026च्या क्वेश्चन पेपरच्या हिशोबाने तुम्हाला येणाऱ्या 2 वर्षाप्रमाणे तुम्हाला विचार करायचा आहे. त्या हिशोबाने तुम्हाला काय करायचे, तुमचे नोट्स बनवायचे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, राईट. आणि जे ओल्ड स्टुडंट आहेत की ज्यांनी या 2026ची परीक्षा दिलेली आहे, पण तुम्हाला ही परीक्षा अवघड वाटली किंवा काहीतरी सरप्राइझिंग वाटलं, अनालाइज की एक्झाम हॉलमध्ये नेमकं तुम्ही काय मिस्टेक्स केलात, एक्झाम हॉलमध्ये तुम्ही कसं पॅनिक झाला, आणि आता तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जर अशा प्रकारचे जे सरप्राईज आलेत, आणि एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने विचार करावं लागला असतात, ते तुम्हाला समजून घ्यायचं. क्लिअर? तो वी विल डिस्कस 15 क्वेश्चन एव्हरी डे, म्हणजे 15 या मे बी रोज एक 10-10 प्रश्न आपण डिस्कस करूयात. आय गिव्ह मोर टाइम टू द पीवायक्यू अनालिसिस. म्हणजे सब्जेक्ट वाचण्याच्या अगोदर जर तुम्ही पीवायक्यू अनालिसिस जर केला तर ते तुम्हाला जास्त काय होतो, म्हणजे प्रोडक्टिव्ह तुम्हाला आन्सर मिळतो. ठीक आहे? So can you all, I think the question paper has been already shared it on the group, right? A series आहे. Can you all see the question paper on your screen? I am
going to check the answers of UPSC ऑफिशियल UPSC ऑफिशियल आन्सर की असल्यामुळे अजून जास्त आपल्याला आता यावेळेस काय होणार आहे, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येणार आहे की एक्झॅक्टली युपीएससीचा आन्सर काय आहे आणि युपीएससी ने काय एक्सपेक्ट केलेलं आहे, राईट. तो वी विल रीड एव्हरी डे 10 प्रश्न आपण करू आणि त्या 10 प्रश्नांचं उत्तरे आपल्याला कशी फाइंड आउट करायला पाहिजे होतं आणि युपीएससीचा ऑफिशियल आन्सर की काय आहे, दॅट्स व्हॉट विल चेक, राईट. या वर्षीचा जो कट ऑफ आहे, आय एम एक्सपेक्टिंग इट विल बी बिलो 75 फॉर जनरल कॅटेगरी. एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 60 to 65च्या दरम्यान येऊ शकतो आणि पीडब्ल्यू कॅटेगरीचा कट ऑफ तरी मला वाटतं की 35 ते 40च्या दरम्यान येऊ शकतो. तर जीएस पेपर 1 वी कॅनॉट प्रेडिक्ट एनिथिंग बिकॉज नॉट अ सिंगल कॅन्डिडेट हॅज सेड दॅट की दिस एक्झाम वॉज इझी. तो पेपर 1चा मेरिट खूप कमी जाणार आहे प्रोव्हाइडेड यू हॅव क्वालिफाईड सीसॅट. तो मॅक्झिमम ज्यांचं सीसॅट क्वालिफाय होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे जे क्वालिफाय करत आहेत त्यांचं प्रिलिम्स इररेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर मार्क्स यू आर गेटिंग, तुमचे प्रिलिम्स क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कळलं? So let's see the question. Question number 1. Can you all see the question on your screen? Is it visible to you? या वर्षी एन्शियंट हिस्ट्रीचे क्वेश्चन जास्त विचारण्यात आलेले होते. विच वन ऑफ द फॉलोइंग कर्नाटक म्युझिक रागा इज सिमिलर टू द रागा बिलवाल इन हिंदुस्थानी म्युझिक. आता हा रिपीटेड टॉपिक आहे, फॅक्च्युअल आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि रिमेंबर अशा प्रकारचे जे प्रश्न आले एक्झाम हॉलमध्ये काय करायचं मी सांगितलं होतं, कुणाला हे लक्षात? सपोज असे प्रश्न जर आले तर काय करायचं, व्हॉट शुड बी अवर स्ट्रॅटेजी? यस रचना. स्किप करायचं. यस, जर तुम्हाला माहित नसेल, बिकॉज हे डायरेक्ट क्वेश्चन आहे, म्हणजे इट इज अ व्हेरी डायरेक्ट क्वेश्चन. जर तुम्हाला माहित असेल तर अटेंड करायचे, नसेल तरी असे प्रश्न सोडायचे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तो विच वन ऑफ द फॉलोइंग कर्नाटिक म्युझिक रागाज सिमिलर टू राग बिलवाल इन हिंदुस्थानी म्युझिक. आता हा प्रश्न आहे आर्ट अँड कल्चरचा आणि गेल्या वर्षी देखील सिमिलर एक वेगळा प्रश्न विचारण्यात आला होता आर्ट अँड कल्चरवर. जसे की लाहोरमध्ये डू यू रिमेंबर कोणीतरी एक पंडित होते आणि लाहोरमध्ये त्यांनी कुठल्या तरी हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकचा कॉलेज किंवा शाळा त्यांनी सुरुवात केली होती, एक इन्स्टिट्यूट सुरू केलं होतं, असं प्रश्न विचारण्यात आला होता. यू रिमेंबर दॅट क्वेश्चन? आणि त्याचा आन्सर होता लाहोर किंवा कराची, असं काहीतरी पाकिस्तान मधल्या एका सिटीचं नाव होतं. तर दरवर्षी युपीएससी एक प्रश्न आर्ट अँड कल्चर रिलेटेड असा डायरेक्ट प्रश्न विचारतो, हिंदुस्थानी म्युझिक, कर्नाटिक म्युझिक आणि त्याच्यातले वेगवेगळे राजघराणे, कोणी काय कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यावर प्रश्न विचारतो. पण आता हा टॉपिकच एवढा वास्ट आहे की कितीही जरी वाचलं तरी ते लक्षात राहणं खूप मुश्किल आहे. एखाद्या वेळेस न्यूजपेपरमध्ये वाचून किंवा कुठेतरी इकडे आजूबाजूला बघून वगैरे जर एक्झाम हॉलमध्ये उत्तर येत असतील तुमचे तर करायचं, अदरवाइज दिस क्वेश्चन वॉज सपोज टू बी स्क्रिप्ट. So which one of the following Carnatic ragas is similar to the rag bilwal in Hindustani music? असा प्रश्न विचारलाय. ऑप्शन्स आहेत नटभैरवी, कामवर्धिनी, हनुमान तोडी अँड धीर शंकर भरण, असं काहीतरी आहे. तो ऑफिशियल आन्सर की कुणाजवळ आहे का? एनीबडी जस्ट ओपन द आन्सर की and check it out what is the answer of this question, because या क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन करण्यासाठी काही नाही. इधर यू नो इट और यू डोंट नो इट. म्हणजे हा जीके टाइप क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला एक तर या प्रश्नाचं उत्तर माहित नसतं की हा केलेला आहे, पण काय आहे आन्सर थोडंसं चेक करा, बिकॉज इव्हन मला देखील या प्रश्नाचं उत्तर माहित नाहीये. आणि जर मला माहित नसेल तर ऑफकोर्स मॅक्झिमम युपीएससीची तयारी करणार, म्हणजे बिलीव्ह मी, जर टोटल 5 ते 6 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असेल युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची, तर त्यापैकी हार्डली 100 जणांना, आय एम सेइंग ओनली 100 पीपल विल नो एक्झॅक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, दॅट राग बिलवाल हे सिमिलर कुठला राग आहे याच्या बाबतीत 100 फक्त, म्हणजे पूर्ण भारतामध्ये फक्त 100 विद्यार्थ्यांनाच डायरेक्ट आन्सर किंवा एक्झॅक्ट मी पण नाही सोडवला. हा, आणि हे कुणाला माहिती असेल तो पण जो म्युझिक ज्याचा कोणाचा तरी कनेक्शन आहे, म्हणजे जे सिंगर आहे किंवा त्यांनी प्रोफेशनल सिंगिंगचा त्यांनी कोर्स केलेला आहे किंवा जो सिंगर आहे, अशा लोकांनाच अशा प्रश्नाचे उत्तरे माहिती असतात. म्हणून असे हे जे डायरेक्ट प्रश्न असतात ना एक्झाम हॉलमध्ये, विदाउट एन हेजिटेशन यू शुड हॅव स्किप्ड इट. गॉट इट प्रणाली? So as per the official answer key, the answer of this question is धीर शंकर भरणम. म्हणजे धीर शंकर भरणम हा आन्सर आहे या प्रश्नाचा. ठीक आहे, चल नाउ लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. आर्टिफिशियली फिक्स द रुपी स्टर्लिंग एक्सचेंज रेट प्रिस्क्राइब्ड बाय हिल्टन यंग. हिल्टन यंग नावाची कमिशन होती. मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, हिल्टन यंग कमिशन. माझे जे नोट्स आहेत मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचे क्वेश्चन, इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट, ब्रिटिश रूल, त्या नोट्स मध्ये हिल्टन यंग कमिशनच्या बाबतीत सांगण्यात आलेले. रिव्हिजन जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला ते मिळेल. आता इथे प्रश्न काय विचारलाय बघा, एक्सचेंज रेट हा करंट अफेअर्स मध्ये काय होता, म्हणजे न्यूज मध्ये होता. करंट अफेअर्स मध्ये डू यू रिमेंबर रुपी डेप्रिसिएशन, रुपी अप्रिसिएशन कंटिन्युअसली
न्यूजपेपरमध्ये येत होता. राईट. तर आता ह्या करंट अफेअर्सचा कनेक्शन त्यांनी इतिहासासोबत केलेलं, म्हणजे मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये जेव्हा अशाच प्रकारची जेव्हा सिच्युएशन आली होती, तर त्यावेळेस ब्रिटिश रुलरने काय केलेलं होतं, ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसी मेकरने काय केलेलं होता प्रश्न विचारला. राईट. एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश भारतामध्ये जेव्हा रूल करत होते, जेव्हा आपण मॉडर्न इंडियन हिस्ट्रीची क्लास केलेली होती, एक बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं होतं. ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीज ड्युरिंग द ब्रिटिश रूल इन इंडिया, वेर दे इन फेवर ऑफ इंडिया और दे वेर नॉट इन फेवर ऑफ इंडिया. आणि ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीमुळे भारताचा म्हणजे भारत हा आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला का आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला? आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाले. हे बेसिक कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला. हे बेसिक कन्सेप्ट वरून तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर काढता येऊ शकतो. या प्रश्नाला घाबरून जायसारखं काहीच नव्हतं. प्रश्न काय बघा, द आर्टिफिशियली फिक्स्ड. आर्टिफिशियली फिक्स्ड म्हणजे काय आपण माहितीलं होतं बेसिक्स ऑफ इकॉनॉमिक क्लासमध्ये. देर आर टू टाइप्स ऑफ फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट, पेग्ड द मॅनेजमेंट अँड फ्लोटिंग मेकॅनिझम. यू रिमेंबर पेग्ड मेकॅनिझम अँड फ्लोटिंग मेकॅनिझम. इकॉनॉमिक्सचा जो नोट्स, माझे जे नोट्स आहेत इकॉनॉमिक्सचे, बेसिक इकॉनॉमिक्सचे, त्यामध्ये हे आर्टिफिशियली म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटमध्ये आर्टिफिशियली फिक्स्ड मॅनेजमेंट आणि एक मार्केटवर सोडून दिलेला असतो, आणि एक काय असतो म्हणजे पेग्ड मेकॅनिझम असतो. पेग्ड म्हणजे काय, सॉरी आपण काय म्हणतो फ्लोटिंग मेकॅनिझम. राईट. आर्टिफिशियली फिक्स्ड म्हणजे काय, फिक्स केलेलं. आता आर्टिफिशियल फिक्स प्रकारचं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कुठला देश फॉलो करतो मी सांगितलं होतं बेसिक्स ऑफ इकॉनॉमिक क्लासमध्ये. आहे लक्षात कोणाला? जाणून त्यांची व्हॅल्यू काय केली जाते, डेप्रिशिएट केली जाते. चायना फॉलो करतो. मग जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये रूल करत होते, तर त्यावेळेस त्यांनी आर्टिफिशियली फिक्स्ड रुपी स्टर्लिंग, रुपी आणि स्टर्लिंग, आता डॉलर नाही, स्टर्लिंग हे कोणाचं करन्सी आहे? स्टर्लिंग ही इंग्लंडची करन्सी आहे. त्यावेळेस भारतामध्ये इंग्लंड राज्य करत होता. रुपी आणि स्टर्लिंग एक्सचेंज रेट त्यांनी काय केलेलं होतं, फिक्स केलेला होता. राईट. आता जेव्हा रुपी आणि एक्सचेंज रेट जेव्हा फिक्स करतो, तर त्यावेळेस एक्सपोर्ट जास्त असतो. साक्षी आहे का लक्षात? म्हणजे कुठला देश फिक्स्ड करन्सीचा मेथड वापरतो, एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी और इम्पोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी? साक्षी, एक्सपोर्ट ओरिएंटेड एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी. ह्या दोन गोष्टी बघा. म्हणजे इथे युपीएससीने काय केलेलं आहे, बेसिक इकॉनॉमीचा आपला जो आपण बेसिक इकॉनॉमीमध्ये जो वाचतो आणि त्याचा इतिहासाशी कनेक्शन करून त्यांनी प्रश्न विचारलेले. तर आर्टिफिशियली फिक्स्ड रुपी स्टर्लिंग एक्सचेंज प्रिस्क्राइब्ड बाय द हिल्टन यंग वॉज अडॉप्टेड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट फॉर विच वन ऑफ द फॉलोइंग रिझन. कुठल्या कारणासाठी हे रिकमेंडेशन ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलेलं होतं, ऍक्सेप्ट केलेलं होतं, असं प्रश्न विचारलेला. वाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट ऍक्सेप्टेड. राईट. तो आता ऑप्शन दिलेला आहे, एडिंग द फ्लो ऑफ रेमिटन्सेस फ्रॉम इंडिया अँड मेंटेनिंग इंडियाज क्रेडिट वर्दीनेस. म्हणजे भारताचा जो क्रेडिट वर्दीनेस आहे आणि भारतामध्ये जास्त रेमिटन्सेस यायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी म्हणजे हे फिक्स केलं होतं का, आर्टिफिशियली त्यांनी एक्सचेंज रेट फिक्स केलेला होता का? हा ऑप्शन आहे. सेकंड आहे, प्रोव्हाइडिंग सपोर्ट टू इंडियन इम्पोर्टर्स. म्हणजे इंडियाचे जे इम्पोर्टर्स आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी केलं होतं का? साक्षी, इम्पोर्टर, इट हेल्प्स टू द इम्पोर्टर्स और एक्सपोर्टर्स? एक्सपोर्टर्स. राईट. तो प्रोव्हाइडिंग, अच्छा, इंडियन इम्पोर्टरना ब्रिटिश गव्हर्नमेंट सपोर्ट करू शकतो का? म्हणजे आपण मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना आपण डिस्कस केलेलं होतं की ब्रिटिश इकॉनॉमिक्स पॉलिसीज वेर नॉट इन फेवर ऑफ इंडियन. इनफॅक्ट इंडियन इकॉनॉमी हॅज गॉट वॉट डाऊनग्रेडेड. तर हा ऑप्शन असणार नाहीये. सेकंड काय, एनकरेजिंग एक्सपोर्ट ऑफ द कॉटन प्रोड्यूस फ्रॉम इंडिया. म्हणजे भारतामध्ये जो कॉटन प्रोड्यूस आहे त्याला एक्सपोर्ट, त्याला एनकरेज करण्यासाठी करण्यात आलेला आहे. किंवा प्रिव्हेंटिंग डेप्रिसिएशन ऑफ द रुपी इन टर्म्स ऑफ गोल्ड. म्हणजे गोल्डच्या टर्म्स मध्ये भारताच्या रुपयाची व्हॅल्यू जी डेप्रिसिएट होती ती त्याला थांबवण्यासाठी करण्यात आली होती, असं विचारलं. आता इथे ऑप्शन बघितल्यानंतर ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीचा जेव्हा आपण अभ्यास केलेला होता, त्या ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीच्या हिशोबाने काय आन्सर यायला पाहिजे? साक्षी, व्हॉट यू थिंक, व्हॉट विल बी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? सर, काय ए. ऑफिशियल आन्सर की चेक करा काय आहे ऑफिशियल आन्सर की. जस्ट कॅन इफ एनीबडी इज हॅव्हिंग ऑफिशियल आन्सर की चेक करा. सेट सिरीज ए मी ग्रुपवर शेअर केले ऑलरेडी, त्यामुळे त्यांनी पॉलिसी दिली आहे बघा. काय आहे? ए. 2 चा आन्सर त्यांनी ए दिलेला आहे. एडिंग फ्लो ऑफ रेमिटन्सेस फ्रॉम इंडिया अँड मेंटेनिंग इंडियाज क्रेडिट वर्दीनेस. म्हणजे भारतामधून जो रेमिटन्सेस आहे कुठं जायला पाहिजे? इंग्लंडला जायला पाहिजे. म्हणजे जे ब्रिटिश ऑफिसर भारतामध्ये काम करत होते, म्हणजे जे ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये काम करत होते, ते त्यांच्या देशाला परत काय पाठवतील? दे विल सेंड देअर रेमिटन्सेस. अँड दॅट इज वाय हिल्टन यंग कमिशनने काय रिकमेंड केलेलं होतं? आर्टिफिशियल फिक्सिंग ऑफ द रिकमेंडेशन त्यांनी केलेलं होतं. राईट. आता इथे जे ऑप्शन आहे, एनकरेजिंग एक्सपोर्ट ऑफ द कॉटन प्रोड्यूस, भारतामधून एक्सपोर्ट होणार, ब्रिटिश गव्हर्नमेंट कधीही काय करणार नाही, म्हणजे अशी पॉलिसी फॉलो करणार नाही. एक्सपोर्ट झालं तर फायदा कोणाचा होणार होता? भारताचा होणार होता का अमेरिकेचा होणार होता?
इथे इंग्लंडचा फायदा कधी होणार? सॉरी, नॉट अमेरिका, इंग्लंडचा फायदा कधी होईल? भारतामध्ये काम करणारे जे लोक आहेत, जे ब्रिटिश अधिकारी आहेत, ब्रिटिश एम्प्लॉईज आहेत, ब्रिटिश इंडियन्स आहेत, ते जेव्हा रेमिटन्सेस पाठवतील इंग्लंडला, इट विल बेनिफिट टू देम. सो दॅट इज वाय द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ए. करेक्ट. हा थोडासा अनालिटिकल आहे, म्हणजे ज्यांचा बेसिक कन्सेप्ट इकॉनॉमी आणि हिस्ट्रीचा माहिती आहे, म्हणजे इंटरकनेक्शन ऑफ इकॉनॉमिक कन्सेप्ट विथ हिस्ट्री, दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड हिअर. हा थोडासा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन होता, पण एक्झाम हॉलमध्ये थोडंसं डोकं शांत ठेवून आपण जर प्रश्नाला बघितलं असतं तर उत्तर काढणं इझी होतं. डायरेक्ट वाचलं असेल हिल्टन यंग कमिशन काय आहे आणि त्यांनी कुठल्या रिकमेंडेशन केलेले होते आणि ते का रिकमेंडेशन केलेलं होतं वाचलं असेल तर वेल अँड गुड. नाही जरी वाचलं असेल तर एक्झाम मध्ये हे प्रश्न थोडासा विचार करून उत्तर देऊ शकला असतं. राईट. चल, नाव लेट्स मूव ऑन टू क्वेश्चन नंबर 3. पुन्हा एन्शियंट इंडियन हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. पाली टेक्स्ट, पाली लँग्वेज. डू यू रिमेंबर पाली लँग्वेज ऑफ डेव्हलप ड्युरिंग विच पिरियड? भारतामध्ये पाली लँग्वेज ही मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्या पिरियड मध्ये डेव्हलप झाली? पिरियॉडिक अंडरस्टँडिंग. पाली. मौर्यन पीरियड से. सॉरी, मौर्यन पीरियड. मौर्यन और पोस्ट मौर्यन और इवन बिफोर दॅट. मौर्यन पिरियड तर आहेच, पण महाजनपदा पिरियड जेव्हा बुद्धिझम आणि जैनिझमचा उदय झाला, महाजनपदा पिरियड ऍज वेल एज मौर्यन पिरियड आणि पोस्ट मौर्यन पिरियड. पोस्ट मौर्यन पिरियड मध्ये ती खूप जास्त डेव्हलप झाली. राईट. तो हे तुम्हाला माहिती आहे. मौर्यन पिरियड इज ऑल्सो गुड. राईट. तो पाली टेक्स्ट कंटेन द फर्स्ट डेफिनेट रेफरन्सेस टू कॉइन. कॉइन, डू यू रिमेंबर? एक्झामचे 2 ते 3 दिवस अगोदर मी कॉइन रिलेटेड एक रिव्हिजन नोट्स पाठवलेलं होतं. आहे का लक्षात? जस्ट म्हणजे 2-3 दिवस अगोदर मी हिस्ट्रीचे काही रिव्हिजन नोट्स पाठवलेले होते. त्यापैकी कॉइन्स रिलेटेड मला वाटतं 5-6 पानाचं एक नोट्स मी पाठवलेलं होतं. का पाठवलं होतं? बिकॉज गेल्या 2-3 वर्षापासून युपीएससी कंटिन्युअसली कॉइनच्या बाबतीत प्रश्न विचारत आहे आणि मी तुम्हाला लिस्ट ऑफ टॉपिकचे दिलेले होते. एक्झामच्या अगोदर डू रिमेंबर पीवायक्यू अनालिसिस करत असताना प्रत्येक सब्जेक्टमध्ये मी तुम्हाला एक लिस्ट ऑफ टॉपिक दिलेला होता की हे तुम्हाला बघायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी ते बनवलेले आहे लिस्ट ऑफ टॉपिक, गो अँड ओपन, चेक युअर द नोट्स. त्या नोट्समध्ये मी तुम्हाला कॉइनच्या बाबतीत स्टडी करा, एन्शंट मेडिवल पिरियड मध्ये जे कॉइन्स आहेत ते स्टडी करायला सांगितलेलं होतं. आणि जस्ट एक्झामच्या 2 दिवस अगोदर मी तुम्हाला आता पुन्हा हायलाइट करून पाठवेन ते कॉइनचे रिव्हिजन नोट्स पाठवलेले होते. राईट. तो पाली टेक्स्ट कंटेन द फर्स्ट डेफिनेट रेफरन्स ऑफ कॉइन्स. भारतामध्ये कॉइनचा वापर पहिल्यांदा कुठल्या पिरियड मध्ये झाला? कॉइन्स वर इश्यू ड्युरिंग विच पिरियड? गुप्ता पिरियड सर. विच पिरियड? गुप्ता पिरियड. त्याच्या अगोदर पण झालेले होते. आहे का लक्षात? भारतामध्ये ग्रीकने इश्यू केलेलं होतं. लक्षात आहे का? पोस्ट मौर्यन पिरियड मध्ये ग्रीक, शकास, कुशाणाज आणि प्रतिहारा जेव्हा भारतामध्ये आली, कुशाणाने गोल्ड कॉइन इश्यू केलं होतं. आहे लक्षात? मग आपले नोट्स बघा, एन्शियंट इंडियन हिस्ट्रीचे नोट्स काढून बघा. ग्रीक म्हणजे जो पोस्ट मौर्यन पिरियड आहे त्या पोस्ट मौर्यन पिरियड मध्ये जीएसपीके आहे, लाईक ग्रीक, शकास, कुशाणाज आणि प्रतिहारास. यू रिमेंबर? आणि त्या पिरियड मध्ये भारतामध्ये म्हणजे अगोदर पंच मार्क्ड कॉइन असायचे, पण नंतर ना गोल्ड प्रॉपर राऊंड शेप्ड कॉइन्स इश्यू करायला सुरुवात केली. ग्रीकांनी भारतामध्ये कॉइन्स इश्यू करायला सुरुवात केली असं आपण स्टडी केलेलं होतं. यू रिमेंबर? Yes, sir. मग ग्रीक म्हणजे पोस्ट मौर्यन पिरियड मध्ये भारतामध्ये पाली लँग्वेज समृद्ध झाली. सो पाली टेक्स्ट कंटेन द फर्स्ट द डेफिनेट रेफरन्स ऑफ कॉइन्स, दॅट इज कहापाना, निक्का अँड कमशा अँड काकिनिका. असं स्टेटमेंट दिलेलं आहे. सो हे स्टेटमेंट बरोबर असेल का चुकीचं असेल साक्षी? Correct, sir. दिस स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट करेक्ट कसं आपण कन्सिडर? आता इथे काय बघा, पिरियॉडिक अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्हाला नेहमी म्हणत असतो की पिरियॉडिक अंडरस्टँडिंग म्हणजे काय, पाली लँग्वेज कुठल्या पिरियडमध्ये डेव्हलप झाली, कॉइन्स कुठल्या पिरियडमध्ये डेव्हलप झालं, हे जेव्हा आपण स्टडी करतो तर आपल्याला त्या पिरियड्स आणि त्या पिरियडमध्ये डेव्हलप झालेल्या लँग्वेजचं लिंक आपल्याला करता यायला पाहिजे. गॉट इट? इज इट क्लिअर? Yes, sir. The second statement, the literary evidence from Pali text, पुन्हा पाली लँग्वेज, पाली टेक्स्ट इज कोरॅबोरेटेड बाय आर्किओलॉजिकल एव्हिडन्स. म्हणजे जे आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहे, इतिहासामध्ये काय करतो आपण? आर्किओलॉजिकल एव्हिडन्स बघतो. म्हणजे जे काही लिटरेचरमध्ये जे लिहिण्यात आलेलं आहे त्याचा आपण त्या पिरियडमध्ये जे सापडलेले जे काही साधने आहेत त्याच्यासोबत कोरॅबोरेट केला जातो. म्हणजे फक्त त्या काळातल्या लिटरेचरमध्ये लिहिले म्हणून आपण त्याला सत्य म्हणत नाही. आणि जर एखादा आर्टिफॅक्ट असेल तर त्याचा अर्थ काय असेल, त्याचा वापर काय झालेला ते लिटरेचरमध्ये फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. हिस्ट्रीची अंडरस्टँडिंग. काल एक आर्टिकल आलेला होता, दॅट अंडरस्टँडिंग हडप्पन सिव्हिलायझेशन थ्रू हडप्पन सिव्हिलायझेशन थ्रू थ्रू दी व्हॉट यू कॅन से थ्रू दी शिरीन रत्नागर, असं एक आर्टिकल आलेला होता. राईट.
सॉरी. Yes, so second statement आहे the literary evidence from polytext is corroborated by archaeological evidence of punch marked coins. बघा इथे तर आहे साक्षी punch marked coins. Do you remember punch marked coins were published during the post-Mauryan period? Punch marked coins from many sites, most of them made of the silver. They were made of the silver or they were made of the gold? Gold, sir. राईट मोस्ट ऑफ देम वर मेड ऑफ गोल्ड. राईट एनिवेज आता इथे प्रश्न आता इथे काय झालं आपल्याला उत्तर काढायचं नाही. त्यात काय झालं मेड ऑफ सिल्वर असं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आता युपीएससीने काय यावेळेस थोडस वेगळं केलेलं आहे. 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. नाव द अबोव स्टेटमेंट्स हॅव बीन असोसिएटेड विथ विच अमंग द फॉलोइंग. आता ही माहिती ऑलरेडी दिलेली आहे साक्षी. या प्रश्नामध्ये आपल्याला हे स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं आपल्याला फाइंड आउट करायचंच नव्हतं. काय करायचं होतं इथे व्हॉट यू आर सपोज टू डू यू आर सपोज टू डू व्हॉट की ही माहिती आहे की इतिहासामध्ये पॉलिटेक्स्ट मध्ये हे रेफरन्स आहे लिटररी एव्हिडन्सेस दाखवलेले आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस सोबत कॉरॉबरेट करण्यात आलेले आहे आणि मोस्ट ऑफ देम वेर कनेक्टेड विथ द सिल्वर. ह्याचा अर्थ काय निघतो. सो व्हॉट युपीएससी एक्सपेक्टेड यू टू डेव्हलप अ हिस्टॉरिकल सेन्स. मग जर सपोज कॉइनचा रेफरन्स पॉलिटेक्स्ट मध्ये सापडलेला आहे आणि सिल्वरचे कॉइन्स इथे आहेत आणि त्याचसोबत पंच मार्क कॉइन्स आहेत. आता ऑप्शन काय दिला बघा एमर्जन्स ऑफ अर्बन लाईफ. म्हणजे या पिरियडमध्ये अर्बन लाईफ एमर्जन्स झालेली आहे. अर्बन लाईफ म्हणजे काय शहरी लाईफ इथे डेव्हलप झालेलं आहे. हे आपल्याला त्याच्यावरून आपल्याला कळतो का. अर्बनायझेशन म्हणजे काय लक्षात आहे. आपण बघा मी क्लासमध्ये नेहमी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो अर्बनायझेशन म्हणजे काय. अर्बनायझेशन म्हणजे काय अर्बनायझेशन म्हणजे आपण काय म्हणतो नॉन ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटी असणं. एम आर राईट साक्षी आहे का लक्षात. Yes, sir. अर्बनायझेशन म्हणजे काय नॉन ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटी. मग आता हे कॉइनचा वापर जास्त होत असेल तर त्या पिरियडमध्ये बघा व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. बिकॉज मनी ऍक्ट ॲज अ व्हॉट मनी ऍक्ट ॲज अ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सो वेन मनी ऍक्ट ॲज एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आणि गुड्स अँड सर्व्हिसेसच्या एक्सचेंजची गरज आपल्याला कधी पडते जेव्हा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढते. अशा सिच्युएशन मध्ये काय होतं अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला कॉइनची नीड येते. सो हे कॉइन्स मोठ्या प्रमाणामध्ये त्या पिरियडमध्ये होत होता. त्याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो का त्या काळामध्ये अर्बन लाईफची सुरुवात झाली. येस सर नो. आता युपीएससी काय विचारत आहे बघा युपीएससीचं एक्सपेक्टेशन काय की माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर तुम्ही काय अर्थ काढता. कॉइनचा वापर जास्त होत असेल तर एमर्जन्स ऑफ अर्बन लाईफ हे आपण काय करू शकतो दॅट कॅन बी असोसिएटेड विथ दॅट. एम आय राईट साक्षी. ज्यांनी माझे एन्शियंट इंडियन हिस्ट्रीचे क्लास अटेंड केलेले त्यांना हे कळत असेल राईट. जयेश आपण जेव्हा हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना आपण हेच बघितलेलं होतं की त्या काळामध्ये जे काही आपल्याला एव्हिडन्सेस सापडलेले आहेत त्या एव्हिडन्सेस वरून आपण काहीतरी इंटरप्रिटेशन करतो. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या त्या पिरियडमधला पॉलिटिकल सिस्टम सोशल सिस्टम इकॉनॉमिक सिस्टम आर्किटेक्चरल सिस्टम त्या काळामध्ये असलेलं रिलिजन हे कसं होतं आपण त्या काळामध्ये सापडलेल्या एव्हिडन्सेस वरून आपण इंटरप्रिट करतो राईट. तो ह्या पिरियडमध्ये जेव्हा पॉइंट्स मोठे आहेत तर देर कॅन बी एमर्जन्स ऑफ अर्बन लाईफ अँड देन ट्रान्झिशन टू मनी इकॉनॉमी. अगोदर काय होतं मनीच्या म्हणजे कॉइन्स इश्यू करण्याच्या अगोदर देर वॉज अ बार्टर सिस्टम. मी बेसिक्स ऑफ इकॉनॉमिक क्लासमध्ये देखील एक्सप्लेन केलेला होता लक्षात आहे. म्हणजे अगोदर बार्टर सिस्टम असायचं आणि बार्टर सिस्टम हळूहळू जशी जशी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढली वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढायला सुरुवात झाला. पोस्ट मोरियन पिरियडमध्ये इव्हन लेटर पिरियडमध्ये म्हणजे महाजन पिरियडच्या काळामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली जेव्हा आर्यन्स गंगापासून इकडे म्हणजे कुठे गंगा नदीमध्ये जेव्हा ते म्हणजे नॉर्थ वेस्ट पासून गंगा नदीमध्ये जेव्हा सेटल ऍग्रिकल्चर झाले सरप्लस प्रोडक्शन होऊ लागला. जसं जसं सरप्लस प्रोडक्शन होऊ लागला तसं तसं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटी वाढायला सुरुवात झाली. नॉन ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय म्हणजे ट्रेडिंग सेलिंग एक्सेट्रा राईट. तर हेच आहे म्हणजे यामध्ये जो चेंज ऑफ द इंडियन सोसायटी फ्रॉम अर्ली वैदिक सोसायटी टू लेटर वैदिक सोसायटी एक टॉपिक आहे आणि चेंज फ्रॉम अर्ली वैदिक सोसायटी टू लेटर वैदिक सोसायटीमध्ये आपण बघतो की इकॉनॉमिक सिस्टम मध्ये काय बदल झाले. तर बार्टर सिस्टम पासून आता कॉइन्स इश्यू करण्यात आले आणि पोस्ट मोरियन पिरियड मध्ये खास करून झालेलं होतं. सो हे 2 स्टेटमेंट जे दिलेले आहेत खूप इझी आहे. दोन्ही स्टेटमेंटवर आपण हे कन्क्लुजन काढू शकतो की देर वॉज अ एमर्जन्स ऑफ द अर्बन लाईफ अँड देर वॉज अ ट्रान्झिशन ऑफ मनी इकॉनॉमी. म्हणजे मनी इकॉनॉमीकडे अर्थव्यवस्था ट्रान्झिशन करत होती. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर असायला पाहिजे. सो चेक इट आउट ऑफिशियल आन्सर की मध्ये बोथ 1 and 2 आहे का. क्वेश्चन नंबर 3 बोथ 1 and 2. आता हा प्रश्न बघा एमपीएससी आणि युपीएससीच्या एक्झाम मध्ये हाच फरक आहे प्रणाली. स्टेटमेंट वर देण्यात आलेले आहेत त्या स्टेटमेंटवर आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे. मग इथे आपल्याला
इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिली गेलेली आहे, दिली जात आहे, आणि त्या इन्फॉर्मेशनला तुम्ही कशा पद्धतीने अंडरस्टँड करताय, दॅट इज व्हॉट युपीएससी इज एक्सपेक्टिंग फ्रॉम यू. तो इथे तुमचा हिस्टोरिकल सेन्स म्हणजे काय? म्हणजे तुम्ही इतिहासाला कशा पद्धतीने बघताय ते तिथे प्रश्न विचारला जातो. इज इट क्लिअर? तो माझा प्रयत्न तोच होता. मी जेव्हा तुम्हाला एन्शंट अँड मेडिवल इंडियन हिस्ट्री जेव्हा मी शिकवलं, तर त्यावेळेस मी तुम्हाला राजांचे नाव, कोणाचा कधी जन्म झाला, काय झाला, दॅट आय हॅव नॉट टॉट टू यू. व्हॉट आय टॉट टू यू, हाऊ द सोशल चेंजेस, पॉलिटिकल चेंजेस, इकॉनॉमिक चेंजेस टूक प्लेस. दॅट्स व्हॉट वी हॅव चेक्ड इट आउट. एम आय राईट? कळालं? इझी होता का नाही प्रश्न? साक्षी, जयेश आणि इवन प्रणाली, दोज हॅव अटेंडेड माय एन्शंट इंडियन हिस्ट्री क्लास, त्यांच्यासाठी म्हणजे आपण एक्झाम मध्ये गोंधळून गेलो की हे काय आहे. म्हणजे वर 2 स्टेटमेंट दिलेले, खाली ते एमर्जन्सी ऑफ लाईफ, ट्रान्झिशन ऑफ अर्बन इकॉनॉमी विचारलेलं आहे. एक्झॅक्टली असं प्रश्नाची प्रॅक्टिस आपण करून गेली नाही म्हणून आपण गोंधळून गेलो. पण थोडासा शांत डोक्याने आपण जर प्रश्न बघितला असता तर उत्तर येऊ शकला असतं. राईट साक्षी? हॅव यू येस सर, अटेंडेड दिस करेक्ट क्वेश्चन? आहे माझं सर आन्सर. व्हेरी गुड, सर माझं पण करेक्ट आहे. व्हेरी गुड. बिलीव्ह मी, ह्या प्रश्न बघा, म्हणजे जे दिल्लीमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा जिथे जिथे जे कोचिंग क्लासेस केलेले आहेत ना, हे त्या कोचिंग क्लासेस केलेले विद्यार्थी गोंधळून गेले या प्रश्नामध्ये की नेमकं हे काय विचारलेलं आहे त्यांनी. हिस्टोरिकल सायन्स डेव्हलप नसल्यामुळे हे प्रश्नाची उत्तर त्यांना आली नाही. कळलं? नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग टेम्पल्स हॅव नगरा स्टाईल. मला वाटतं न्यूजपेपर मध्ये कमीत कमी 10 ते 15 वेळा तरी आपण डिस्कस करतो. एक्झामच्या 2 दिवस अगोदर आपण डिस्कस केलेलं होतं. कुठल्या मंदिरचं डिस्कस केलं होतं आहे लक्षात? हे कुठल्या स्टाईलचं मंदिर आहे म्हणून आपण डिस्कस केलं होतं. मला वाटतं सोमनाथ टेम्पल, राईट? आता नगरा स्टाईल आणि द्रविडा स्टाईल आपण बेसिक क्लासमध्ये डिस्कस केलेला आहे लक्षात? येस सर. So Yes. Nagra style is in North India or Nagra style is in South India? South India. South India. And Dravida style कुठे आहे? द्रविड स्टाईल सर साऊथ नगरा इंडियामध्ये, स्टाईल तर नगरा नॉर्थला. स्टाईल नॉर्थ इंडियामध्ये आहे सर. हा, आणि द्रविडा स्टाईल साऊथ इंडियामध्ये आहे. बरोबर? आता इथे प्रश्न विचारला की विच अमंग द फॉलोइंग टेम्पल्स हॅव नगरा स्टाईल शिखरा. नगरा स्टाईल शिखर कुठे, हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन्स आहेत मेळेगट्टी, शिवालया, बदामी. बदामी मध्ये नगरा स्टाईल असेल का तिथे हे असेल, आपण काय म्हणतो, द्रविडा स्टाईल असेल? बदामी इन साऊथ इंडिया, कर्नाटकामध्ये आहे. राईट? तो बदामी हे काय आहे, हे रॉंग आहे. हे द्रविडा स्टाईल नसेल, सॉरी नगरा स्टाईल नसेल. राईट? त्याच्यानंतर बघा दशावतारा टेम्पल. लक्षात आहे का, मी काही दिवस अगोदर प्रश्न विचारला होता की भारतातला सर्वात पहिला टेम्पल कुठे बनवण्यात आलेला होता? दशावतारा टेम्पल. यू रिमेंबर? विष्णूचे 10 अवताराचं टेम्पल युपी मध्ये देवगड मध्ये असं डिस्कस केलं होतं आपण. यू रिमेंबर दॅट? गुप्ता Yes, पिरियड sir. मला पहिला टेम्पल म्हणजे भारतातला पहिला टेम्पलचा जो एव्हिडन्स आहे तो दशावतारा टेम्पलच्या बाबतीत आहे. राईट? सो जर नॉर्थ इंडिया, अच्छा देवगड हे युपी मध्ये आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर यू कॅन से दॅट इट इज अ नगरा स्टाईल. राईट? विरूपाक्ष टेम्पल सांगा मला. विरूपाक्ष टेम्पल कुड बी द्रविडा स्टाईल और इट कुड बी नगरा स्टाईल. विरूपाक्ष टेम्पल हे काय असेल? दिस विल बी द्रविडा स्टाईल. राईट? मग आता आपल्याला काय करायचं होतं इथे आपल्याला, यू शुड हॅव एलिमिनेटेड इट. तर आता बघा, यू कॅन एलिमिनेट 1 अँड यू कॅन एलिमिनेट 4. 4 आपण एलिमिनेट करू शकलो असतो. 1 आपण सर्वांना सॉरी, एम ऑडिबल टू ऑल ऑफ यू? येस सर. हाँ, आपकी आवाज आ रही है. हा, तो व्हॉट आय वॉज एक्सप्लेनिंग टू यू की जेव्हा आपण 2 ऑप्शन एलिमिनेट करतो, म्हणजे यू कॅन एलिमिनेट ऑप्शन डी, यू कॅन ऑल्सो एलिमिनेट ऑप्शन ए, बिकॉज इथे 1 आहे आणि इथे 4 आहे. आता राहिले ऑप्शन 2 अँड 3 अँड 3 ओनली. 50-50% आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही 2 ऑप्शन एलिमिनेट करता 50-50% असतो, त्यावेळेस तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं की एक्झाम मध्ये जर एखादा ऑप्शन असा आहे की ज्या ऑप्शनच्या बाबतीत तुम्हाला माहिती नाहीये की तो करेक्ट आहे का रॉंग आहे,
तर मोस्ट ऑफ द टाइम ते स्टेटमेंट करेक्टच आपल्याला कन्सिडर करायचं असतं. तर आता इथे एक तर तुम्ही बी ओनली मार्क करायला पाहिजे होतं किंवा सी ओनली, दोन्हीपैकी कुठला तरी मार्क करायला पाहिजे होतं, बिकॉज 50-50% आहे तिथे करेक्ट होण्याचं. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? बी सर. B for Bombay, right? 2 and Yes. 3. So Huchi Malligudi temple Ahihole is also having a Nagara style of Shikara. Is it clear? चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. फिलॉसॉफी ऑफ जैनिझम. मी नोट्स दिलेले होते तुम्हाला, जैना फिलॉसॉफी, बुद्धिझम फिलॉसॉफी. बघा बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की क्वेश्चन पेपर वॉज अनप्रेडिक्टेबल, पण प्रेडिक्टेबल नाही आणि सेम टॉपिकवर बुद्धिझम जैनिझमवर कंटिन्युअसली दरवर्षी प्रश्न विचारले जातात. मी सांगितलं होतं तुम्हाला बुद्धिझम आणि जैनिझमचा अभ्यास करा. येस ऑर नो? Yes, sir. प्रश्न आहे, अमंग द 4 मेन फॉर्म्स ऑफ एक्झिस्टन्स ऑफ लाईफ रिकॉग्नाइज्ड इन जैनिझम. म्हणजे जैन धर्माच्या फिलॉसॉफी प्रमाणे जे 4 लाईफचे जे एक्झिस्टन्स म्हणजे लाईफ फॉर्म जे एक्झिस्टन्स आहेत, खालीलपैकी कुठला नाही आहे त्यांनी विचारले. जेव्हा माझे तुम्ही नोट जर काढून बघितला, मी जेव्हा त्याला जे नोट दिलेले आहे, जैनिझम डू दे बिलीव्ह इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड ऑर दे डू नॉट बिलीव्ह इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड. बघा बुद्धिझम आणि जैनिझम मध्ये कंपॅरिझनच्या नोट्स मध्ये देण्यात आलं. बघा बुद्धिझम बिलीव्ह इन गॉड आणि जैनिझम नॉट बिलीव्ह इन गॉड असं होतं, राईट? पुन्हा लक्षात आहे का? बुद्धिझम बिलीव्ह इन गॉड और जैनिझम बिलीव्ह इन गॉड? जैनिझम. यस, बुद्धिझम डू नॉट बिलीव्ह इन गॉड, राईट? बुद्धिझम हा देवावर विश्वास करत नाही, पण बुद्धिझम कर्मावर विश्वास ठेवतो, राईट? तसंच जैनिझम नाहीये. जैनिझम हा देव आहे या संकल्पनेवर विश्वास ठेवतो, राईट? तो प्रश्न आहे गॉड, राईट? त्याच्यानंतर यक्ष. आता यक्ष जो आहे हे कुठल्या धर्मामध्ये जास्त, यक्ष आणि यक्षिणी हे कुठल्या धर्मामध्ये जास्त वापरले जातात? यक्ष. तुम्ही जेव्हा स्तूपाचं जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्शन वाचताय तर त्यामध्ये यक्ष आणि यक्षिणी हे कन्सेप्ट आहे. तो यक्ष जो आहे तो कन्सेप्ट बुद्ध धर्मामध्ये जास्त आहे. तो यक्ष हा बुद्ध धर्मामध्ये आहे. पुन्हा मनुष्य, ह्युमन्स, त्याच्यानंतर तिर्यनच्या, अॅनिमल्स अँड प्लांट्स. जैनिझम प्लांटमध्ये आणि अॅनिमलमध्ये जीवन आहे, लाईफ आहे, हे मान्य करतो का नाही? येस ऑर नो? एव्हरी सोल, एव्हरीथिंग हॅज अ लाईफ असं जैनिझम बिलीव्ह करतो. 2024चा क्वेश्चन पेपर आहे. तो दिस इज ऑल्सो करेक्ट. मनुष्य इज ऑल्सो ऑफकोर्स, मनुष्यामध्ये तर लाईफ असणारच आहे, देवमध्ये असणार आहे. ऍक्शन आणि गॉड हे जैन धर्माचा कन्सेप्ट नाहीये, हे बुद्ध धर्माचा कन्सेप्ट आहे. तर ज्यांना बुद्ध धर्म आणि जैन धर्माचा कंपॅरिझिव्हली स्टडी केलेला आहे त्यांच्यासाठी उत्तर इझी होता, ऍक्शन. अगेन इट वॉज अ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. जर तुम्हाला एक्झाम मध्ये माहिती असेल तर करणं अपेक्षित होतं, नसेल तर स्किप जरी केलं असलं तरी नो प्रॉब्लेम. बट डिफरन्स बिटवीन बुद्धिझम अँड जैनिझम, सेम पिरियड मध्ये डेव्हलप झालेले हे 2 धर्म आहेत, बुद्धिझम आणि जैनिझम. मी जे नोट्स दिलेले आहेत त्या नोट्स मध्ये जाऊन काढून बघा. कंपॅरिझन इंडियन बुद्धिझम आणि जैनिझमच्या कंपॅरिझन मध्ये हे देण्यात आलेले की कुठल्या गोष्टीवर बुद्ध धर्माची फिलॉसॉफी काय आहे आणि जैन धर्माची फिलॉसॉफी काय. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज कॉल्ड एज यक्षा. बुद्ध धर्माचं स्तूपास वगैरे जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला दिसेल, म्हणजे एंट्रीमध्ये तोरणमध्ये यक्ष आणि यक्षिणी हे 2 काय असतात, त्यांचे स्टॅच्यूज बनवलेले असतात. इज इट क्लिअर? तर इथे एक्सपेक्टेड होतं बुद्धिझम अँड जैनिझम अँड एक्सपेक्टेड टू स्टडी द बुद्धिस्ट व्हॉट आर्किटेक्चर. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. हाँ यस सर मैं कुछ पूछ रही हूँ, आप क्लियर हाँ, बोले इसमें नहीं है पूरी. चलिए. तो क्वेश्चन नंबर 6. द हल्ली सलस्या पेंटिंग इन द बाग केव्स. बाग पेंटिंग न्यूज पेपर मध्ये कंटिन्युअसली बाग पेंटिंगच्या बाबतीत आलेलं होतं, लक्षात आहे? दोज हॅव अटेंडेड क्लास, बाग पेंटिंग इंडियन एक्सप्रेस मध्ये एक्सप्लेन पेजवर बाग केव्स आलेला आहे. चेक केलंय का तुम्ही, वाचलंय का? मी तुम्हाला ते नोट्स बघायला सांगितलं होतं. पेंटिंगवर प्रश्न विचारले जातात. बाग पेंटिंग, मधुबडी पेंटिंग, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पहाडी पेंटिंग, पेंटिंगचे नोट्स पण मी तुम्हाला शेअर केलेले होते. बघा तो बाग केव्ह मध्ये हलीसलया जे पेंटिंग आहे काय. आता पुन्हा हा व्हेरी स्पेसिफिक क्वेश्चन आहे. जर वाचलं असेल तर करायला पाहिजे, अदरवाइज स्किप केलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. हलीसलया पेंटिंग इन द बाग केव्स रिप्रेझेंट्स व्हॉट? अ जॉयस फोक डान्स, बुद्धा इन मेडिटेटिव्ह पोज, depiction of Shiva and Parvati on Kailasha or समुद्र मंथन, churning of the ocean. तो बाग पेंटिंग हे कशाशी संबंधित आहे? जर तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला उत्तर निघतो, नाही मिळालं तर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. गो अँड चेक इट आउट. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? इवन आय डोंट नो. हे स्पेसिफिक त्यांनी विचारलेले आहे. हल्ली सलस्या हे स्पेसिफिक त्यांनी विचारलेले आणि कशाची संबंधित आहे असं विचारलंय त्यांनी. तो आन्सर इज
सर ए जॉयस फोक डान्स म्हणजे काय? आपण म्हणतो ना फोक डान्स म्हणजे आपल्या युथ फेस्टिवल मध्ये वगैरे जे डान्स होतात काय म्हणतो आपण त्याला फोक डान्सला? लोकनृत्य. म्हणजे बाग पेंटिंग मध्ये लोकनृत्य करत असलेले पेंटिंग तिथे दाखवण्यात आलेलं आहे. सो दॅट इज व्हॉट इज मेन्शन हिअर. तो आता दरवर्षी पेंटिंगवर म्युझिकवर प्रश्न विचारले जातात. तर हा एक डायरेक्ट प्रश्न विचारण्यात आला होता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द प्लेस व्हॅल्यू सिस्टम इन इंडिया. प्लेस व्हॅल्यू इतिहासामध्ये एखाद्या प्लेसची व्हॅल्यू काय आहे त्याच्या बाबतीत त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. प्लेस व्हॅल्यू म्हणजे इतिहास लेखन करत असताना. सो द अर्लिएस्ट एपिग्राफिक यूज ऑफ द प्लेस व्हॅल्यू सिस्टम इन इंडिया इज फाउंड इन द मनकानी प्लेट्स फ्रॉम गुजरात. जसं आहे तुम्हाला लक्षात आहे आपण बघितलेलं होतं की जे काही राजा असायचे ते रॉक इन्स्क्रिप्शन असायचे. जसं अलाहाबाद प्रशस्ती आहे किंवा उत्तर मेरूर प्रशस्ती आहे आणि तिथे त्या ठिकाणामध्ये ते नाव लिहित होते म्हणजे हे कोणी काय केलेलं आहे. द अर्लिएस्ट एपिग्राफिक प्लेस व्हॅल्यू सिस्टम इन इंडिया इज फाउंड इन मनकानी प्लेट्स फ्रॉम गुजरात. गुजरातमध्ये 595 to 596 या पिरियड मध्ये मनकानी प्लेट्स मध्ये ती कुठली जागा आहे, तो कुठल्या जागा, तो राजा कुठला आहे ते त्या प्लेटमध्ये लिहिण्यात आले. जसं तुम्ही बघितलं असेल आता जेव्हा एखादा पब्लिक बिल्डिंगचं उद्घाटन करत असताना म्हणजे जे गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे उद्घाटन करत असताना त्या उद्घाटनासाठी कोण कोण उपस्थित होते, पंतप्रधान होते, काय होते आणि कुठल्या जागेमध्ये करण्यात आलं असं एक प्लेट असतो ना, तशी प्लेट राजा त्या काळामध्ये त्यांनी प्लेट लावायला सुरुवात केली. एखादं काम त्यांनी म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं विहीर एखाद्या राजाने काय केलं म्हणजे विहीर खोदली तर ती विहीर खोदल्यानंतर ती विहीर कुणी खोदलेली आहे हे तिथे लिहिलं जात होतं. किंवा एखादा डॅम बनवलेला आहे तर कुणी बनवलेलं आहे ते लिहिलं जातं. किंवा एखादं मंदिर, हे मंदिर या राजाने बनवलेलं आहे, या राजाने इथे एवढं ग्रांट दिलेलं आहे, याचं जीर्णोद्धार या राजाने केलेला आहे आणि ते प्लेसचं नाव पण लिहिलं जात होतं. आता इथे क्वेश्चन काय आहे की प्लेस व्हॅल्यू सिस्टम म्हणजे इतिहासामध्ये जो जागेचा म्हणजे ते पर्टिक्युलर प्लेस कुठे आहे त्याचं व्हॅल्यू सिस्टम भारतामध्ये सर्वात अगोदर मनकानी प्लेसमध्ये सापडतो असं स्टेटमेंट दिलेलं आहे. इन द 9th century म्हणजे द प्लेस व्हॅल्यूज बिकम जनरल इन इन्स्क्रिप्शन ऑल ओव्हर इंडिया. आता या स्टेटमेंटमध्ये काही नेगेटिव्ह तुम्हाला आहे का? नेगेटिव्ह वाटतो काय स्टेटमेंट वाचल्यानंतर? बघा पहिल्या स्टेटमेंटमध्ये एक स्पेसिफिक माहिती त्यांनी विचारलेली. लाईकली मिस्टेक काय असू शकतो? वेदर इट इज इन मनकानी ऑर एनिथिंग, मला मनकानी किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मे बी असू शकतो पहिला प्रोफेट. पण दुसऱ्यामध्ये म्हणजे 9th century पर्यंत भारतामध्ये ही जी इन्स्क्रिप्शन्स होते राजा राजवाडे जे इन्स्क्रिप्शन करत होते हे ऑल ओव्हर इंडियामध्ये जनरल झालेलं होतं. हे स्टेटमेंट बरोबर आहे का चुकीचं? इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय वाटतं साक्षी? बरोबर वाटतोय मग राईट? ऑल ओव्हर हा ऑल ओव्हर राहू दे ना, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया जरी ते ऑल ओव्हर जरी शब्द वापरला असला तरी पण हे त्यांनी जनरल त्यांनी काय दिलेले आहे की म्हणजे प्लेस व्हॅल्यूज बिकम म्हणजे प्लेस ही जे एखादा राजा जो आहे ते आपापल्या ठिकाणी ऑल ओव्हर म्हणजे बघा साऊथ इंडियामध्ये जे चोला राजा होते 9th century मध्ये चोला राजा, पांड्या राजा त्यांनी देखील ही प्रॅक्टिस फॉलो करायला त्यांनी सुरुवात केली असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. थर्ड स्टेटमेंट आहे द प्लेस व्हॅल्यू हॅव बीन फाउंड इन संस्कृत इन्स्क्रिप्शन इन साऊथ ईस्ट एशिया ॲज अर्ली ॲज 7th century. तो साऊथ ईस्ट एशियामध्ये देखील संस्कृत भाषेमध्ये इन्स्क्रिप्शन आहे. तो 1, 2, 3 1, 2, 3 चं मी तुम्हाला थंबरूल काय सांगितलं होतं? 1 through स्टेटमेंट है तो क्या थंबरूल बताया था समीर मैंने? ऑप्शन बी ऑल 1, 2, 3 राइट. गो एंड चेक इट आउट. 1, 2, 3 है क्या इसमें? Yes, sir. 1, 2, 3 द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर? आता हा हिस्ट्रीचा इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन आहे पण हा थोडासा मतलब इतिहासाला तुम्ही कशा पद्धतीने वाचताय, इतिहासाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन कडून तुम्ही बघताय की इतिहासाचा ते इंटरप्रिटेशन तुम्ही बघताय. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. मग आता इतिहास वाचत असताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवून वाचता यायला पाहिजे. इज इट क्लिअर? Yes, sir. क्वेश्चन नंबर 8. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट आर्कियोलॉजिकल फाइंडिंग्स ऑफ. हाँ यस समीर. सर जिस तरह हिस्ट्री के क्वेश्चन में 1, 2, 3 ऑप्शन आए तो ऑप्शन बी पर क्लिक करना है, उसी तरह सर हर सब्जेक्ट में ऐसा ही है क्या? हर सब्जेक्ट में नहीं, हिस्ट्री में और साइंस एंड टेक में खास करके अनलेस एंड अनटिल वहां पे बहुत सारा एक्सट्रीम स्टेटमेंट ना हो. और इकोलॉजी एंड एनवायरमेंट जो सब्जेक्ट होता है वहां. ठीक है. ओके सर. चलिए नेक्स्ट क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द आर्कियोलॉजिकल फाइंडिंग्स इन द हडप्पा. आता इथे पण तेच केलं बघा. 3 स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे, फाइंडिंग दिलेलं आहे आणि कुठला स्टेटमेंट काय म्हणतो विचारण्यात आलेलं आहे. काल मी डिस्कस केलं होतं न्यूजपेपर क्लासमध्ये. म्हणजे इथे काय बघा
हिस्ट्रीमध्ये तुम्हाला बघा, इतिहास अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वात म्हणजे कंटाळवाणा किंवा बोरिंग का वाटतो इतिहासाचा अभ्यास करणं? यस निकिता, इफ यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ, कॅन यू टेल मी लाईक इतिहास वाचणं बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे आवडत नाही, त्याचं एक कारण काय? साक्षी, स्वप्नील, म्हणजे आपल्याला ते नाव लक्षात राहत नाहीत किंवा डेट्स लक्षात राहत नाहीत किंवा माहिती लक्षात राहत नाही, इन्फॉर्मेशन लक्षात राहत नाही. एम आय राईट प्रणाली? पण आता इथे युपीएससी काय करत आहे, युपीएससी ऑलरेडी तुम्हाला ती माहिती देत आहे. काय देत आहे? ते 3 स्टेटमेंट दिलेले आणि त्या स्टेटमेंटच्या आधारावर तुम्हाला काय इन्फरन्स काढताय तुम्ही, वॉच ऑन द फॉलोइंग इन्फरन्स. तुम्ही त्याचा इन्फरन्स म्हणजे काय, त्याचा तुम्ही काय बोध घेता, तुम्ही काय त्याचं अंडरस्टँडिंग करता विचारलेलं आहे. तो 3 स्टेटमेंट दिलेले आहे, त्या स्टेटमेंटच्या आधारावर तुम्ही काय इन्फरन्स काढता विचारलेलं आहे. पहिला स्टेटमेंट आहे, देर इज अ वाईड अकरन्स ऑफ द स्पिंडल वोल्स इन द हाऊसेस बट अब्सेन्स ऑफ स्पिनिंग व्हील्स. जर सपोज स्पिंडल वोल्स या शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहिती नसेल एक्झाम मध्ये, काय करायचं? काय सांगितलं होतं मी तुम्हाला? एक्झाम मध्ये वाचत असताना एखाद्या शब्दाचा अर्थ जर कळत नसेल तर चेक इट आउट इन हिंदी. मग हिंदीमध्ये काय बघा स्टेटमेंट, स्पिंडल होता आणि विचारले घर में तकली की प्रचुर उपलब्धता. तकली म्हणजे काय? ठीक आहे, माहिती नसेल तर एनिवेज काही प्रॉब्लेम नाही, आपण बघूया. स्टेटमेंट काय? स्पिनिंग व्हील्स तिथे कमी नाही आहे, तिथे देर इज अब्सेन्स ऑफ स्पिनिंग व्हील. स्पिनिंग व्हील म्हणजे काय? आता बघा, आता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा अभ्यास करत असताना इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये टेक्सटाईल सापडलेलं आहे काय, कापड सापडलेलं आहे काय, क्लोदिंग? यस और नो साक्षी? No, जे sir. पुजारीचा जो स्टॅच्यू आहे त्या पुजारीच्या स्टॅच्यूवर शॉल आहे का लक्षात? आपण बघितलं होतं. म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये टेक्सटाईलचा वापर केला जात होता, कापडाचा वापर केला जात होता, अंग कापडाने झाकलं जातं. सिव्हिलायझेशन या शब्दाचा अर्थच तो आहे. सिव्हिलायझेशन म्हणजे काय? सिव्हिलाइज्ड माणूस, सभ्य माणूस. आणि सभ्य माणूस नेहमी काय करतो? आपल्या अंगावर कापड टाकतो. म्हणजे मनुष्याच्या उत्क्रांतीचा इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर ज्या पिरियडमध्ये प्रॉपर इकॉनॉमिक सिस्टम आहे, पॉलिटिकल सिस्टम आहे, काही क्रायटेरियाज आहेत, त्या पर्टिक्युलर सोसायटीला सिव्हिलाइज्ड सोसायटी म्हणतो. आणि इंडस सिव्हिलायझेशन यासाठी म्हटलं जात होतं बिकॉज त्या काळातले लोक अंगावर कपडे, आपलं अंग कपड्याने कव्हर करत होते, राईट? सो त्या काळामध्ये कापड होतं, कापडाचं उत्पादन होतं हे आपल्याला कळतो. पण आता बघा स्पिनिंग व्हील्स नाहीये. देर आर एव्हिडन्सेस दॅट की स्पिंडल वोल्स आहेत पण स्पिनिंग व्हील्स नाहीये, तिथे चरकासारखं स्पिनिंग व्हील नाहीये. हा एक ऑलरेडी इन्फॉर्मेशन आहे, ते करेक्ट आहे. सेकंड आहे, वेट अँड मेजरमेंट स्केल्स वेअर कम्प्लीट विथ ग्रॅज्युएशन हॅव बीन डिस्कवर्ड. म्हणजे वेट अँड मेजरमेंट प्रॉपर होते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये. देर आर हाऊसेस बिल्ट इन अ लार्ज विथ बेक्ड ब्रिक्स, लार्ज पार्ट विथ ब्रिक्स विथ अराउंड रिलेटिव्हली स्पेशियस कोर्टयार्ड. म्हणजे बात होते, बेक्ड ब्रिक्स म्हणजे भाजलेल्या बिटापासून घर बनवण्यात आलेले होते. विथ ओन वेल्स, प्रत्येक घरामध्ये पाण्यासाठी विहीर होती आणि बाथिंग प्लॅटफॉर्म होता आणि लार्ज रूम होते, मोठमोठे रूम होते. नाही मी तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात आहे? म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन लोकांचा जो बाथरूम असायचा तो एकदम मोठा असायचा, एकदम ग्रँड बाथरूम असायचा. आता ही माहिती ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. आता ह्याच्या आधारावर तुम्ही काय इन्फ्लुएन्स काढता प्रश्न विचारलाय. मग असे प्रश्न अवघड आहेत का डिफिकल्ट आहेत प्रणाली? पहिला दिलाय त्यांनी स्टेटमेंट 1. आता इथे कन्फ्युजन काय केलं होतं बघा त्यांनी, स्टेटमेंट, आता प्रश्न काय विचारलाय हे बरोबर आहे का? आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं की इथेच बरोबर आहे का चुकीचे मार्क केले आणि मग तिथे ते कन्फ्युज झाले. आपल्याला हे ऑलरेडी वरचे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आपल्याला इथं काय करायचं होतं? स्टेटमेंट 1 सजेस्ट दॅट की स्पिनिंग वॉज द लेबरियस ऍक्टिव्हिटी डन ॲट होम. म्हणजे स्पिनिंग व्हील्स नाही आहेत. याचा अर्थ काय की कापड कातण्याचं जो काम आहे ते घरामध्ये केलं जात होतं. घरामध्ये स्पिंडल वोल सापडलेलं आहे, स्पिनिंग व्हील्स नाही आहे. त्याच्यावर लेबर म्हणजे मॅन्युअली केलं जात होतं, मशीनने केलं जात नव्हतं. स्पिनिंग वॉज लेबरियस ऍक्टिव्हिटी डन ऍट द होम. लेबर पासून म्हणजे घरात केलं जात होतं. सो हे स्टेटमेंट 1 सजेस्ट करतो का नाहीये साक्षी? Yes, sir. Yes, sir. राईट. सेकंड स्टेटमेंट आहे वेट्स अँड मेजरमेंट स्केल्स. आता स्टेटमेंट सेकंड सजेस्ट दॅट की एक्सटेंट ऑफ द सायंटिफिक नॉलेज म्हणजे का मेजरमेंट स्केल आणि कम्प्लीट आणि ग्रॅज्युएशन होतं. याचा अर्थ त्या काळातल्या लोकांना सायंटिफिक नॉलेज होतं असा आपण म्हणजे असा इन्फरन्स काढू शकतो का नाही? इन्फरन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? इन्फरन्स मीन्स अंदाज. अंदाज नाही, इन्फरन्सला एक शब्द आपण काय म्हणतो? इन्फरन्स म्हणजे तिथून आपण एक इन्फरन्स बघा मराठीमध्ये एक्झॅक्टली मिनिंग काय आहे? आपण तिथून एक आपण काय म्हणतो की तर्क नाही, आपण काय म्हणतो त्याला? तर्क नाही, व्हॉट यू कॅन से. इन्फरन्स मीन्स Prediction. सॉरी नाही, प्रेडिक्शन नाही.
आपण एक काय म्हणतोय, निष्कर्ष सर. निष्कर्ष. यस, निष्कर्ष. असा आपण निष्कर्ष काढू शकतो का नाही की त्या काळामध्ये वेट अँड मेजरमेंट प्रॉपर होते, म्हणजे वजन कसं करायला पाहिजे माहिती तर नव्हती. बघा, जोपर्यंत सायंटिफिक नॉलेज येत नाही तोपर्यंत वेट अँड मेजरमेंट तयार होत नाही. आपण एक निष्कर्ष काढू शकतो किंवा आपण एक अनुमान काढू शकतो. येस ऑर नो? थर्ड आहे, थर्ड स्टेटमेंट काय? बेक्ड ब्रिक्स आहेत, मोठमोठे कोर्टयार्ड आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, लार्ज रूम्स आहेत. तो स्टेटमेंट 3 सजेस्ट दॅट एमर्जन्स ऑफ द कॉमन प्रॉपर्टी सिस्टम. कॉमन प्रॉपर्टी सिस्टम तिथे होते, कॉमन प्रॉपर्टी. हे बरोबर असेल का? हे आपण अनुमान. कॉमन प्रॉपर्टीसाठी एक लार्ज बाथ होतं. डू यू रिमेंबर? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे लार्ज बाथ. त्याच्यानंतर ओन द वेल्स, ओन वर्ल्ड वापरलेला आहे. एक तर थर्ड स्टेटमेंट रॉंग असू शकेल किंवा 1, 2, 3 आन्सर यायला पाहिजे. गोन चेक इट आउट. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? इज इट 1 and 2 or 1, 2 and 3? बिकॉज थर्ड 1 and स्टेटमेंट 2 मध्ये मला sir. ना हा जो कॉमन प्रॉपर्टी सिस्टम जो त्याने दिलेला मला थोडंसं डाऊट येऊ लागला की थर्ड स्टेटमेंट रॉंग असू शकतो. व्हॉट इज द आन्सर? क्वेश्चन नंबर 8. 1 and 2 कॉमन प्रॉपर्टी. आता एक्झाम मध्ये ना ह्या कॉमन प्रॉपर्टी या वर्डवर आपलं लक्ष जात नाही. अंडर प्रेशर, अंडर पॅनिक. दॅट्स वाय वी गेट इट रॉंग. कळलं? प्रणाली, इज इट क्लिअर? Yes sir. चल. क्वेश्चन नंबर 9. काय सांगितलं होतं मी? क्वेश्चन नंबर 9 प्रकारच्या प्रश्नाला काय करायचं? स्किप करायचं. का? लेंदी स्टेटमेंट, लेंदी आहे sir. लेंदी असे क्वेश्चन स्किप करायचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. तरी देखील इका मुवमेंट आणि बारडोली सत्याग्रह न्यूजपेपर मध्ये आलेला होता. बारडोली सत्याग्रहाच्या बाबतीत देखील इंडियन एक्सप्रेस मध्ये एक्सप्लेन पेजवर आलेला होता. इका मुवमेंटच्या बाबतीत देखील न्यूजपेपर मध्ये आला होता आणि त्यावेळेस मी तुम्हाला ते स्टडी पण करायला सांगितलं होतं. इका मुवमेंट काय आहे, ट्रायबल मोमेंट्स इन इंडिया. मी ज्या नोट्स पाठवल्या आहेत तुम्हाला एन्शियंट इंडियन हिस्ट्रीच्या रिव्हिजनसाठी, त्यामध्ये ट्रायबल अँड पिजन मोमेंट्स इन इंडियाचे नोट्स आहेत. सेपरेटली चेक करा. मी जे नोट्स दिलेले होते, एका मोमेंट आहे, बारडोली सत्याग्रह आहे. काय बघा, मी तुम्हाला असं सांगितलेलं होतं की आपण एक्स्ट्रा सोर्सेसच्या पाठीमागे न जाता जे मी पाठवलेलं होतं ना तेच जर 2-3 वेळा जर कंटिन्युअसली जर 4-5 वेळा जर लिमिटेड रिसोर्सेस 4-5 वेळा जर रिव्हिजन केलं असतं तर उत्तर निघालं असतं. एका मोमेंटचं पण उत्तर काढू शकलो असतो आपण, पण ऍज पर दी थंब रूल, ऍज पर दी SOP, यू वेअर सपोज टू स्किप इट इफ देर इज अ लेंथ डिस्टन्स. ठीक आहे. तरी देखील या प्रश्नाचं उत्तर काय आहे चेक करा. एका मोमेंट माहिती तुम्हाला कळेल यामध्ये. या प्रश्नाचं उत्तर काढल्यामुळे कन्सेप्ट जे आहेत, एका मोमेंट, बारडोली मोमेंट बरोबर, पुन्हा खाली साऊथ इंडियामध्ये केरळमध्ये देखील काय पेझेंटचे मोमेंट झालेले होते, संन्यासी रिवोल्ट झालेले होते, त्याच्यानंतर ट्रायबल कम्युनिटीचा उलहुलाल मुवमेंट झालेला होता. ट्रायबल मोमेंटवर दरवर्षी UPSC एक प्रश्न विचारत आहे. तर तुम्हाला माहिती आहे की ट्रायबल मोमेंटवर दरवर्षी प्रश्न विचारत आहेत, पिजन मोमेंटवर दरवर्षी प्रश्न विचारत आहेत, तर तोच टॉपिक तुम्हाला डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीने स्टडी करायला पाहिजे. कळलं? तर टॉपिक काय? ट्रायबल अँड पिजन मोमेंट्स. क्लिअर? काय आन्सर आहे या प्रश्नाचा? व्हॉट इज आन्सर? क्वेश्चन नंबर 9. C for Calcutta. Yes. Okay, the Bardoli Satyagraha was a campaign against the enhancement of land revenue, while Ika movement was a protest against excessive extraction of the rent. Okay, this is the correct answer. ठीक आहे. बाकीचे 3 स्टेटमेंट रॉंग आहेत. का रॉंग आहेत? गोन चेक करा. का रॉंग आहेत हे पण बघणं तुम्हाला गरजेचं. सेकंड क्वेश्चन नंबर 10. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द ऋग्वेदिक पिरियड. ऋग्वेदिक पिरियड आपण डिस्कस केलेला होता. अर्ली ऋग्वेद, लेटर ऋग्वेदिक पिरियड, ऋग्वेद, अर्ली वैदिक पीरियड, लेटर वैदिक पीरियड, ऋग्वेदिक पीरियड. यस. तो कंसिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द ऋग्वेदिक पीरियड. स्टेटमेंट दिया हुआ है, इरिगेशन फ्रॉम द वेल्स अलाउड एग्रीकल्चर टू एक्सपांड. ऋग्वेदिक पीरियड में एग्रीकल्चर प्रैक्टिस और वेल्स थे क्या? नाही सर, लेटर वैदिक पिरियड मध्ये. Irrigation from wells allowed agriculture to expand away from flood plains and strips on river margins into the present Punjab and Haryana plains
हॅव्हिंग अंडरग्राउंड वॉटर लेवल्स रिझनेबली क्लोज टू द सरफेस. आता इथे अर्ली वैदिक आणि लेटर वैदिक असं सांगितलेलं नाहीये रचना. इथे त्यांनी फक्त ऋग्वेदिक पिरियड सांगितलेलं आहे. दे हॅव नॉट रेफर्ड वेदर इट इज अर्ली वैदिक पिरियड और लेटर वैदिक पिरियड. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट आहे ड्रॉट ॲनिमल पॉवर, म्हणजे बैलाचा वापर. ड्रॉट ॲनिमल, बैलासारख्या ॲनिमलचा पॉवर वॉज एम्प्लॉइड टू ड्रॉप द वॉटर आउट ऑफ द वेल, म्हणजे वेल मधून पाणी काढण्यासाठी करण्यात आलेलं होतं. सो ऑप्शन आहे बघा, आता पुन्हा 2 स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे. आता ऑप्शन काय की विच अमंग द फॉलोइंग इन्फॉर्मेशन सपोर्ट्स द अबव स्टेटमेंट. वरच्या स्टेटमेंटला खालीपैकी कुठली माहिती सपोर्ट करते. थोडंसं उलट प्रश्न विचारला, म्हणजे खाली माहिती दिलेली आहे आणि ही माहिती वरच्यापैकी कुठल्या स्टेटमेंटला काय करतो, सपोर्ट करतो असं विचारलंय. राईट. सो देर इज अ एव्हिडन्स इन ऋग्वेदा ऑफ द यूज ऑफ अश्मचक्र, म्हणजे ऋग्वेदमध्ये अश्मचक्रचा उल्लेख आहे. स्टोन पुली व्हील, राईट. डू यू रिमेंबर अराघट्टा क्वेश्चन 2025-26? त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की अराघट्टा काय होतं, पुली व्हील वगैरे होते का. सो ऋग्वेदमध्ये अश्मचक्राचा उल्लेख आहे आणि आहावाचा उल्लेख आहे, म्हणजे स्ट्रॅप्ड वुडन पेल्स टू ड्रॉप द वॉटर. मग जर ऋग्वेदमध्ये याचा उल्लेख असेल तर त्याच्यावरून आपण हे म्हणजे हे सपोर्ट करतो का, ही माहिती ह्या माहितीला सपोर्ट करते का की देर वेअर वेल्स अँड इन ॲग्रिकल्चर वॉज यूज अँड रिव्हर पासून त्याने दुसरीकडे ते एक्सपांड झालेली होती, माहिती सपोर्ट करते का. हा आहे. सेकंड आहे मेन्शन हॅज बीन मेड इन द ऋग्वेदा द यूज ऑफ इम्प्लिमेंट्स लाईक परशु, कुलिशा और दात्रा. म्हणजे परशु म्हणजे हत्यार, त्याला आपण काय म्हणतो, कुऱ्हाड सारख्या म्हणजे शस्त्राचा उल्लेख ऋग्वेदमध्ये आहे. मग त्याच्यावरून आपण हे माहिती काढू शकतो, म्हणजे हे सपोर्ट करू शकते का. सेकंड आहे देर इज अ हिस्ट्री ऑफ द यूज ऑफ ऑक्स. ऑक्स म्हणजे काय, बैल. यूज ऑफ ऑक्स इवन बिफोर द ऋग्वेद पेक्षा अगोदर बैलाचा वापरचा हिस्ट्री आहे फॉर प्लोविंग द लँड अँड पुलिंग द कार्ट. सो ही माहिती जी आहे खालीलपैकी ही जी इन्फॉर्मेशन आहे ती वरच्या कुठली इन्फॉर्मेशन वरच्या गोष्टीला सपोर्ट करता विचारलंय. राईट. तो ऑप्शन आहे 1 and 2, 1, 2 and 3, 1 and 3 and 1 and 3. Yes. What should be the answer of this question? 1 and 3. सेकंड जो आहे परशु, दात्रा, श्रेणी, सिकल, हे इरिगेशनशी नाहीये, ते युद्धाशी रिलेटेड किंवा दुसऱ्या ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज रिलेटेड आहे. पण बैलाचा वापर केला जात होता आणि त्याच्या म्हणजे पुलिंग कार्डसाठी, आणि त्याच्यानंतर चक्राचा वापर केला जात होता. त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की त्या काळामध्ये वेल्स होते आणि त्या वेलमध्ये ड्रॉट ॲनिमलचा वापर केला जात होता पाणी काढण्यासाठी. तो 1 and 3 शुड बी द आन्सर. सेकंड स्टेटमेंट इज रॉंग बिकॉज सेकंड स्टेटमेंटमध्ये शस्त्राचं माहिती दिलेली आहे, त्या शस्त्राचा वापर पाणी काढण्यासाठी केला जात नव्हता. सिकल म्हणजे काय, कोणीतरी एक्झामच्या अगोदर पिकल आणि सिकल मध्ये कन्फ्युजन झाले होते. मी विचारलं होतं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिकल, तर कोणी म्हटलं होतं अच्छा सिकल म्हणजे आपण काय म्हणतो, एक इन्स्ट्रुमेंट आहे बघा. सिकल म्हणजे काय म्हणतो आपण, अ काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट जे तुम्ही बघितलं असं शेतामध्ये वापरला जातो. विळा, राईट. विळा आपण घरामध्ये देखील अगोदर विळा वापरला जात होता. आता आजकाल तुमच्या जनजी किंवा आपल्या मिलेनियल पिरियडमध्ये चाकू आहे, पण अगोदर विळा वापरला जात होता कापण्यासाठी. काही लक्षात आहे का. शेतीमध्ये देखील विळा वापरला जातो. शेतीमध्ये विळा वापरला जात होता, एव्हिडन्स आहे. पण त्याच्यामुळे इरिगेशन सिस्टम मध्ये बैलाचा वापर केला जात होता आणि पाण्याची होता ही आपल्याला कळतो का नाही. सो सेकंड स्टेटमेंट इज रॉंग. ह्या इतिहासाच्या प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला हे कळत आहे की युपीएससी इज एक्सपेक्टिंग यू टू डेव्हलप अ हिस्टोरिकल सेन्स. माहिती ऑलरेडी तिथे दिली जाते, म्हणजे ही माहिती आहे. स्टोन पुली आहे आणि ऋग्वेदमध्ये कुलिशाचा उल्लेख आहे, पुलिंग कार्डचा उल्लेख आहे. ह्याच्यावरून ह्या 2 गोष्टी आपल्याला सपोर्ट करतात का, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि 1 and 3. सो स्टुडंट गॉट पॅनिक बिकॉज एक्झॅक्टली काय विचारलं काय आहे हेच कळलं नाही, आणि म्हणून विद्यार्थी पॅनिक झाले आणि उत्तर निघाले नाही. इथे काही नवीन नाहीये बघा. ऋग्वेदिक पिरियड नवीन आहे का, आउट ऑफ द सिलेबस टॉपिक आहे का साक्षी. पुढचा प्रश्न बघा आता, इका मोमेंट आणि बारडोली सत्याग्रह मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण ते केलेलंच आहे. प्रश्न वेगळा नाहीये. हडप्पन सिव्हिलायझेशनचे फाइंडिंग्स आहेत, इथे फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. तर इथं बघा कॉमन प्रॉपर्टी सिस्टम हा शब्द तुम्हाला फक्त थोडासा चेक करायला पाहिजे होतं. सो दिस इज हाऊ युपीएससी म्हणजे थोडासा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. युपीएससी आता काय करत आहे, व्हॉट इज युपीएससी इज एक्सपेक्टिंग. युपीएससी इज एक्सपेक्टिंग यू
सो मेन्स एक्झाम मध्ये जे आपण इंटरप्रिटेशन वगैरे करतो ना तेच आता प्रिलिम्स एक्झाम मध्ये देखील ते विचारत आहेत. कळालं? इज इट क्लिअर? आता बघा, तुम्ही जर मेन्स एक्झामचं चांगलं प्रिपरेशन केलात आणि ह्या पद्धतीने हिस्ट्रीचं वाचन करत असताना, IVCचा पिरियडचा अभ्यास करत असताना, मोरेन पिरियडचा अभ्यास करत असताना, गुप्ता पिरियडचा अभ्यास करत असताना, पोस्ट मोरेन पिरियडचा अभ्यास करत असताना हिस्टोरिकल सेन्स डेव्हलप करून तुम्हाला स्टडी करायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला रेफरन्स बुक्स वाचावी लागतील. आणि कुठले पुस्तके वाचायचे आय विल लेट यू नो. आता बेसिक तुमचं झालेलं आहे. त्या बेसिकच्या आधारावर हे रेफरन्स बुक वाचून तुम्ही इतिहासाचं आपलं एक स्वतःचं अंडरस्टँडिंग डेव्हलप करू शकता. क्लिअर? जसा कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचे लोकांचा ओमान किंवा मेसोपोटेमिया किंवा तिथल्या गल्फ कंट्रीज मधल्या लोकांसोबत व्यापार होता, हे शिरीन भटनागरने त्या काळामध्ये जे काही सील्स होते त्या सील्सचा अभ्यास करून त्यांनी कन्क्लुजन काढलेला होता, इन्फ्लुएन्स काढला होता की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मधल्या लोकांचा व्यापार तिथल्या लोकांसोबत होत होता. आता काय एक्सपेक्टेड आहे की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये ब्रॉन्झची स्टॅच्यू सापडली. याचा अर्थ काय? त्यांच्याकडे अलॉय बनवण्याचा नॉलेज होता. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बात मोठ्या प्रमाणात होतं, म्हणजे ते लोक हायजिनिक होते. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये प्रॉपर रेक्टँगल मध्ये रोड होता. याचा अर्थ काय? तिथे काहीतरी म्युन्सिपल कॉर्पोरेशन टाईप कुठला तरी गव्हर्नमेंट होता. असं आपल्याला इंटरप्रिटेशन त्या पिरियडचा आपल्याला करायचं. क्लिअर? तो वी विल स्टॉप इट हियर. रिमेनिंग क्वेश्चन 10 क्वेश्चन वी विल डिस्कस टुमॉरो. तो रोज आपण असे 10 प्रश्न आपण बघू, डिटेलमध्ये थोडंसं आपण डिस्कशन करू, सो दॅट यू विल अंडरस्टँड इट. इज इट क्लिअर? So what I told you in the beginning, UPSC is all about what? UPSC is all about a mind game. It's all about strategy and re-strategy. मी एक स्टेटस टाकलं होतं ज्या दिवशी एक्झाम झाली होती त्याच्यात सेम डेज और नेक्स्ट डे. म्हणजे बघा, युपीएससीचा अभ्यास केला, परीक्षा देऊन आल्यानंतर तुम्हाला वाटले की परीक्षा अवघड गेली. बघा, 10 लाख जणांनी दिलेलं होतं, त्यापैकी 4 लाख जण परीक्षा गिव्हअप करतात, सोडून देतात. मैदानामध्ये तोच माणूस टिकतो. म्हणजे काय बघा, जसं आपण बघतो की सचिन तेंडुलकरचं एक एक्झाम्पल आय गिव्ह यू. एक बॉलर होता, हेनरी ओलंगा नावाचा एक बॉलर होता. तो नवीन बॉलर होता. नवीन बॉलर आल्यानंतर काय केलं, म्हणजे सचिन तेंडुलकरनं त्यांनी बोल्ड केलं. मग सचिन तेंडुलकरने दुसऱ्या मॅच मध्ये ही क्रिकेट खेळणं सोडलं का त्यांनी? नो. व्हॉट ही डिड, ही स्टडीड हिज बॉलिंग स्टाईल. म्हणजे हा जो नवीन बॉलर होता त्या नवीन बॉलरचा बॉलिंग स्टाईल काय होता, त्यांनी घरात जाऊन ते स्टडी केलं आणि दुसऱ्या मॅच मध्ये त्याच्या बॉलिंग स्टाईलला स्टडी करून त्याप्रमाणे त्यांनी खेळला. आपल्याला पण तसंच करायचं. काय करायचं? म्हणजे तोच माणूस या कॉम्पिटिशन मध्ये युपीएससी मध्ये टिकतो की जो ना इमोशनली स्ट्रॉंग आहे. तोच माणूस इथे टिकतो जो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ह्या गोष्टीला नेगेटिव्ह मध्ये न घेता की परीक्षा अवघड गेली, यापेक्षा आपल्याला काय करायला पाहिजे, या वर्षीची युपीएससीची क्वेश्चन पेपर आहे, त्याचा जो पॅटर्न आहे, त्याचा जो टोन आहे, कशा पद्धतीने त्यांनी केलेले, तशा पद्धतीने आपल्याला आपली दिशा बदलायची. मे बी यू डोंट नीड टू गिव्ह अप, यू जस्ट नीड टू चेंज अ डायरेक्शन ऑफ युअर प्रिपरेशन. बरोबर? आणि हे जो करतात, म्हणजे खूप कमी लोक असे करतात, आणि जे खूप कमी लोक करतात हेच ही परीक्षा पास करतात. कळलं? यस, समीर आप कुछ पूछ रहे थे. सर आप कॉइन अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे जे आपण युपीएससी साठी करतोय ना, डेफिनेटली दिस विल हेल्प यू इन एमपीएससी एक्झाम एज वेल. दिस विल हेल्प यू इन अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एज वेल. म्हणजे 2 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी देखील तुम्हाला डेफिनेटली इट विल हेल्प यू. पण आपलं गोल क्लियर? फरजाना समझ में आ रहा है? फरजाना, have you joined from the beginning or you have joined in between? शुरुआत से आप थे. चेक. शायद आपको हिस्ट्री के क्वेश्चन थे तो इसलिए आपको समझ में नहीं आया होगा, बिकॉज हिस्ट्री क्लास यू हैव नॉट अटेंडेड. बट डोंट वरी, जब हिस्ट्री का क्लास होगा तो उस समय में आज हमने जो डिस्कशन किया वो समझ में आ जाएगा आपको अच्छे से. यस समीन, आप कुछ पूछ रहे थे. कॉइन वाला कॉन्सेप्ट आप पढ़ा रहे थे ना, जिसका कि कोई तो बात कर रहे हैं. नहीं, कंटिन्यू सुन. कॉइन वाला कंसेप्ट आप पढ़ा रहे थे ना, तो सर कॉइन मीन्स सिक्के ना, डॉलर जो हम बोलते हैं 1 रुपया 2 रुपया. बराबर. हाँ, तो ओके. इंडिया में कब से कॉइन इश्यू होना शुरू हो गया इतिहास में?
जब हम उसकी स्टडी करते हैं तो इंडिया में जो ग्रीक इंडिया में आए थे म्हणजे पोस्ट मॉडर्न पीरियड में, तो उस समय में कॉइन्स इश्यू करना शुरू किया गया था। तो कॉइन कब इश्यू किया जाता है? जब इकोनॉमिक एक्टिविटी बढ़ती है तब कॉइन इश्यू किया जाता है। तो ये हिस्ट्री में एक टॉपिक है, आई डिस्कस विद यू। इवन इन बैंकिंग सेक्टर में भी मैं जब अब बेसिक इकोनॉमी पढ़ाऊंगा तो उसमें एवोल्यूशन ऑफ मनी नाम का कंसेप्ट है, म्हणजे कैसे मनी का स्वरूप चेंज होता चला गया। जैसे कि आजकल आप कॉइन्स देखते हो क्या ज्यादा? हाँ आजकल कॉइन ज्यादा है या डिजिटल करेंसी ज्यादा है? सर, वो ऑनलाइन गूगल पे, फोन पे। ऑनलाइन गूगल पे है। तो ऑनलाइन गूगल पे रहने की मतलब पैसों का जो मनी जो है ना, मनी का जो स्वरूप है हमेशा बदलता गया है। तो कैसे बदला हुआ है उसको हम स्टडी करना है। तो पहली बार पंच मार्क्ड कॉइन्स ग्रीक पीरियड में, पोस्ट मॉडर्न पीरियड में किया गया था। उसका जो मेंशन है वो पाली टेक्स्ट में है। तो ये इंफॉर्मेशन ऑलरेडी दिया हुआ है, उसके आधार पर हमें अनुमान करना था, इन्फ्रेंस करना था कि कॉइन का इस्तेमाल हो रहा था। इसका मतलब क्या है? इकोनॉमी वॉज ट्रांजिशनिंग टुवर्ड्स अ मनी इकोनॉमी। क्या स्टेटमेंट था? लेट मी चेक इट आउट स्टेटमेंट, लेट मी रीड दैट स्टेटमेंट। उसका अनुमान हम क्या कर रहे हैं? यस, ट्रांजिशन टू मनी इकोनॉमी, मतलब बार्टर सिस्टम से हम मनी इकोनॉमी की तरफ ट्रांजिट कर रहे थे। अब हम कौन सी इकोनॉमी में है साक्षी? डिजिटल इकॉनॉमी, राईट? डिजिटल पेमेंट इकॉनॉमी है। ऍक्च्युअल पैसा आपल्याकडे असतो का? आपला पैसा आता डिजिटल झालेला आहे, राईट? आपल्या अकाउंट मध्ये डिजिटली तो असतो, कॉइन, पैसा, नोट वगैरे आहेत का? आपल्याकडे नाहीये। तो दिस इज व्हॉट सो इतिहासामध्ये हे पैशाचा जो आहे ना फॉर्म चेंज होत गेलेला आहे। अगोदर बार्टर सिस्टम होता, वस्तू विनिमय पद्धत, आणि त्याच्यानंतर मग मेटल कॉइन आले। मग मेटल कॉइनच्या नंतर पुन्हा मेटलमध्ये पुन्हा सिल्वर कॉइन, गोल्ड कॉइन, कॉपर कॉइन एक्सेट्रा आले। त्याच्यानंतर मग ते पण कमी पडू लागले, जसे जसे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढू लागली तसे ते मेटल कमी पडू लागले, प्रिशियस मेटल। मग पेपर करन्सी आली, पेपर करन्सी आली म्हणजे पेपर इश्यू करू लागले। आता पेपर करन्सी जाऊन पण आता दुसरं काय येऊ लागले? आता डिजिटल करेंसी। डिजिटल करेंसी। अब डिजिटल करेंसी है, सीबीडीसी है, यूपीआई है, यूपीआई पेमेंट है। आपके मोबाइल में बैलेंस चेक करने पे आपको लगता है कि मेरे पास पैसे, पहले क्या हुआ करता था? कैश, घर में आप कैश रखेंगे, मतलब 10,000 रुपए हैं, फिजिकली आपके पास में पेपर रहता था ना, आरबीआई ने इश्यू किया हुआ, प्रिंट किया हुआ। बट अभी वैसे नहीं, अभी आपके मोबाइल फोन में, फोन पे में 10,000 रुपए है तो आपको लगता है मेरे पास 10,000 रुपया आहे। तो हे पैशाचं स्वरूप बदलत गेलेलं आहे। सो इकॉनॉमी मध्ये हा कन्सेप्ट आहे, आपण बघूया ते। आता इथे काय केले त्यांनी, हा जो मनीचा जो कन्सेप्ट आहे तो त्यांनी इथे एक्सप्लेन केलेला आहे की म्हणजे कॉइन त्या काळामध्ये इश्यू केले जात होता। याचा अर्थ काय की इकॉनॉमी वॉज ट्रान्झिशनिंग टू मनी इकॉनॉमी, फ्रॉम बार्टर सिस्टम टू मनी इकॉनॉमी। गॉट इट? हे अनुमान हम निकाल सकते हैं। दिस इज व्हाट इज यूपीएससी। तो इतिहासाला वाचन, इतिहासाचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे हे यूपीएससी इथे तुम्हाला काय देत आहे? इंटरप्रिटेशन देत आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, जे मी नोट्स दिलेले होते किंवा मी इतिहास जेव्हा शिकवत होतो तर तुम्हाला इतिहासाचा हिस्टोरिकल सेन्स डेव्हलप करण्याचा मी प्रयत्न केले। यू रिमेंबर, आय ऑलवेज यूज्ड टू से that you need to develop a historical sense. Right? तो प्रत्येक पिरियडचा एक फीचर आहे, प्रत्येक पिरियडचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे इतिहासामध्ये, आणि ते त्या पिरियडमध्ये ते कॅरेक्टरिस्टिक्स, जसा गुप्ता पिरियडमध्ये महिलांचं स्थान कमी झालेलं आहे, हे आपण कशावरून फाइंड आउट करतो? हे कशावरून आपण अनुमान काढतो? गुप्ता पिरियडमध्ये समाजामध्ये महिलांचं स्थान कमी झालं, त्या काळामध्ये जे लिटरेचर आहे त्या लिटरेचरमध्ये महिलांचं जो वर्णन आहे तो वर्णन चांगल्या दृष्टिकोनातून नाही, कळालं? आणि आपण बघा म्हणजे भारतामध्ये क्लास सिस्टम, जाती व्यवस्था ही गुप्ता पिरियडमध्ये खूप रिजिड झाली। हे कशावरून काढतो आपण? त्या काळामध्ये फासिंचे जे ट्रॅव्हलॉग होते त्या ट्रॅव्हलॉग मध्ये त्यांनी मेन्शन केलेले की गावामध्ये एक जमात अशी होती, एक लोक असे होते की ते गावाच्या बाहेर राहायचे, ते इम्प्युअर असायचे किंवा ते रोगाने ग्रस्त झालेले असायचे। मग त्याच्यावरून आपण असे एक अनुमान काढतो की त्या काळामध्ये एक अनटचेबल अशी कास्ट होती की जी गावच्या बाहेर राहायची। त्या काळाच्या लिटरेचरमध्ये लिटरेचरमध्ये जाती व्यवस्थेच्या बाबतीत इंटरकास्ट मॅरेज नाही व्हायला पाहिजे, इंटरडायनिंग नाही व्हायला पाहिजे, उल्लेख आहे। त्याच्यावरून आपण अनुमान काढतो की गुप्ता काळामध्ये जाती व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिजिड झालेली होती, राईट? आता पुन्हा बघा,
अजून एक एक्झाम्पल, चोला पिरियडचा एम्पायर साऊथ ईस्ट एशियापर्यंत म्हणजे जावापर्यंत, इंडोनेशिया, मलेशियापर्यंत होतं. हे कशावरून आपण निष्कर्ष काढतो? तर इतिहास हा निष्कर्षावर बेस प्रश्न विचारले जाते आणि ते निष्कर्ष कशाच्या आधारावर काढतो हे तुम्हाला तसं दृष्टिकोन ठेवून तुम्हाला आता इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. गॉट इट? इज इट क्लिअर? Yes. नाव स्टडी बिकम इंटरेस्टिंग नाव. इतिहासाचा अभ्यास करणं आता थोडंसं इंटरेस्टिंग बनेल, बिकॉज तुम्हाला थोडंसं आता तोच ज्या पद्धतीने तुम्ही अगोदर इतिहासाचा अभ्यास करत होता तसं न करता थोडंसं नवीन अप्रोचने तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा. गॉट इट जयेश? Yes, sir. चल, सो आय विल स्टॉप इट हियर. विल कंटिन्यू टुमॉरो. आता रोज आपण काय करू, म्हणजे 7-8 दिवस आपण रोज एक 10 प्रश्न घेऊ. मे बी 10-15 दिवस लागतील आपल्याला. हे आपण रोज मॉर्निंग मध्ये अनालिसिस करू आणि हे झाल्यानंतर मॉर्निंग मध्येच आय विल स्टार्ट मेन्स क्लासेस. मेन्स क्लासेसचं बेसिक जे टॉपिक आहे ते एक टॉपिक आपण घेऊ आणि त्या टॉपिकचा अर्थ काय ते बघू. करंट इश्यूज आपण न्यूजपेपरमध्ये करतच आहोत, पण पेपर 1, पेपर 2, पेपर 3 मध्ये जे टर्म्स देण्यात आलेले आहेत, जे टॉपिक्स आहेत, त्या टॉपिकचा अर्थ काय आणि त्याचं बेसिक नोट्स मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे? सो विल कंटिन्यू द मेन्स क्लास वन्स वी हॅव फिनिश्ड विथ दिस 2026 क्वेश्चन पेपर एनालिसिस. क्लियर? कर सकती क्या? क्यों पूछ रही हूँ? बिकॉज मेरा प्रीलिम्स नहीं हुआ ना, इसलिए पूछी. क्या पूछना है आपको? मेंस क्लास आपके मैं भी अटेंड कर सकती क्या? हाँ, कर सकते हो ना, क्यों नहीं कर सकते? करना ही है आपको. मेंस का प्रिपरेशन अभी से आप शुरू कर सकते हो समय. हाँ ठीक. चल, सो विल स्टॉप इट हियर. सी यू टुमारो.